झालेलं आहे. Hi team, we are now live. हॅलो. नमस्कार मंडळी. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग तर्फे आयोजित संवाद वारी या FB लाईव्ह विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. वारी म्हटलं, संवाद वारी वारी म्हटल्यावर तुमच्या अनेकांच्या मनात आलं असेलच की कालच माऊलींच्या वारीचं प्रस्थान झालं आणि आज ह्या संवादच्या वारीचंही प्रस्थान होतंय. आता वारी म्हटलं की काय काय बरं आठवतं? अगदी सोपं आहे. विठ्ठल, भक्ती रस, नाम संकीर्तन, भजन ह्यांनी नटलेली ही वारी आणि हे सगळे जसे याचे महत्वाचे घटक, तसंच वारी ही वारकऱ्यांशिवाय अपूर्णच आहे. संवादच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे वारकरी कोण बरं? अहो अगदी सोपं आहे. तुम्ही सगळेजण. संवादशी गेली अनेक वर्ष विविध उपक्रमांतून, वर्कशॉप्समधून, सेशन्समधून जोडले गेलेले आमचे हजारो लाखो फॉलोअर्स, तसेच संवादमध्ये सक्रिय सहभागी असलेले अनेक हीलर्स हेच आमचे वारकरीच. तर ह्या वारकऱ्यांशिवाय ही वारी अपूर्ण आहे आणि म्हणूनच या वारीचं विशेष असं आहे की FB लाईव्हच्या माध्यमातून ह्या वारीमध्ये तुम्हाला सगळ्यांना सहभागी होता येणार आहे, अगदी श्रोते म्हणून आणि वक्ते म्हणून सुद्धा. तर आजच्या ह्या पहिल्या दिवशी आपण नेमकं काय करणार आहोत हे अगदी थोडक्यात जाणून घेऊया. संवाद वारी म्हटलं तर ह्याच्यात काय काय होणार आहे असं कित्येकांच्या मनात चाललं असेलच. तर इथे रंगणारे तुमच्या अनुभवांच्या गप्पांचा गजर, आपल्या सगळ्यांबरोबर गप्पा मारत हे रिंगण उत्तरोत्तर सजत जाणार आहे. आणि ह्यासाठी आजच्या पहिल्या दिवशी आमचे 3 महत्वाच्या व्यक्ती इकडे आलेले आहेत, 3 महत्वाचे हीलर्स इकडे आलेले आहेत. आता ते हीलर्स आहेत, पण संवाद वारीमध्ये त्यांचा काही वर्षांपूर्वी सहभाग झाला आणि मी मगाशी उल्लेख केला होता की गेली जवळजवळ 10 ते 12 वर्ष ही वारी अखंड चालत आलेली आहे. तर हे आजचं गप्पांचं रिंगण आपण सजवूया आणि त्याच्यासाठी जे 3 जण आले त्यांचा अगदी थोडक्यात ओळख करून देते तुम्हाला. आपल्याबरोबर आहेत धनश्री, छान ऍक्टिव्ह हीलर आहे आणि माझ्याबरोबर गेली बरेच वर्ष ती काम करते. दुसरी आपली हीलर आहे शिवानी सुर्वे. शिवानीचंही स्वागत. आणि त्याच्यानंतर शेखर सुर्वे, आम्ही त्यांना खूप प्रेमाने शेखरदा म्हणतो, त्यांचंही मनापासून स्वागत. तर ह्या तिघांबरोबर आपल्या गप्पा रंगणार आहेत आणि ह्या तिघांना जेव्हा आज आपल्यासमोर बोलायला आलेत, आपला अनुभव तुम्हाला सांगायला आलेत, कारण जेव्हा जेव्हा नवीन कोणी माणसं, नवीन कोणी लोक संवादशी जोडली जातात तेव्हा प्रत्येकाच्या मनात असं असतं की काय करता, म्हणजे तुम्ही कार्यशाळा घेता म्हणजे काय करता, मग त्याच्यात काय काय घडतं, बरं मग मी हे असं केलं तर काय होईल, असे एक ना हजारो प्रश्न असतात. तुम्ही नक्की याला रिलेट करू शकाल, कारण कधी ना कधी तुम्ही देखील या अनुभवातून गेलेले असाल. तर हाच प्रश्न मी आमच्या 3 हिलर्सना विचारणार आहे. आपण सुरुवात करूया शेखरदांपासून, की नेमकं संवादशी तुमचं नातं कसं निर्माण झालं, कसं जोडलं गेलं? एक वेगळीच कथा आहे, जे अगदी योगायोग जसे जुळून येतात, आपल्या गाठी जशा कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी बांधलेल्या असतात, तसंच एकदा घडलं. मी स्वतः वोकल क्लासिकल, हिंदुस्थानी क्लासिकल शिकतो आणि माझे गुरुजी श्री प्रदीप चिटणीस हे एका दुकानामध्ये, म्हणजे गॅरेज सारखं एक जागा होती, तिकडे ते क्लासेस घ्यायचे आणि मी तिकडे क्लासला त्यांच्याकडे गेलो आणि माझी जास्तीत जास्त 3 ते 4 सिटिंग्स तिकडे झाली. तर तिकडे काही इंटरेस्टिंग फलक मी पाहिले, म्हणजे सप्त पाताळ, स्वर्ग वगैरे, आणि काय काय PLR चे काही पोस्टर्स होती, काही हिलिंग स्टोरीज होत्या. तोपर्यंत माझा हिलिंगशी काही संबंध नव्हता, पण माझी मुलगी शिवानी जी आज लाईव्ह आहे, मला असं वाटलं की तिला कदाचित हे खूप गरजेचं होतं आणि फायद्याचं होईल, म्हणून मी तिला ते फोटो काढून पाठवला आणि पहिल्यांदा ती संवादशी जोडली गेली आणि तिचा धागा पकडून मी संवादशी नंतर जोडले गेलो. म्हणजे नव्या पिढीकडून जुन्या पिढीकडे गेले खरं तर. जवळजवळ 4 वर्ष झाली मला संवादशी जोडल्या गेल्यापासून, आणि तेव्हापासून उत्तरोत्तर मी अगदी खूप डीपर लेवलला जोडला जाते. म्हणजे आता
खूप छान. आत्ता शेखरदानी तुम्ही तुमच्या मुलीचा उल्लेख केला, तर आपण शिवानीकडे वळूया. शिवानी, बाबांनी तुझा उल्लेख केला, की तिच्यामुळे मी खरं तर संवादमध्ये आलो. तर ही खूप छान गोष्ट आहे, की एक तरुण पिढी आधी या विषयांकडे गेली आणि तिच्यामुळे घरातले वडील म्हण- मला तुझा प्रश्न नाही ऐकू आला. मध्ये कट झाला. परत एकदा ऐक. कदाचित थोडासा आवाजात हे झालाय. पुन्हा एकदा सांगशील का? तुझा प्रश्न नाही ऐकू आला. अच्छा. शिवानी, मी म्हणत होते, की आता आपण शेखर सुर्वेंशी बोललो आणि शेखर जसं म्हणाले, की तू म्हणजे त्यांची मुलगी अर्थात तू शिवानी आधी संवाद मध्ये आली, आधी तिचा संपर्क संवादशी आला आणि तिला काहीतरी जाणवलं म्हणून मग मी पण नकळतच तिकडे ओढला गेलो. तर मला हे खूप विशेष वाटलं कारण आधी युवा पिढी इकडे आलेली आहे. हे विषय असे आहेत, की सगळ्यांना वाटतं, की तरुणांचं इथे काय काम, पण खरं तर हे आपल्यासाठी आहेत. आणि आपलं आयुष्य आणखीन वेगळं करण्यासाठी आहे. तर काय सांगशील तुझ्या प्रवासाबद्दल? मी जसं ऍक्च्युली इट इज व्हेरी खूप इंटरकनेक्टेड आहे ते. हम्म. मला एक फोटो पाठवला या बोर्डचा, संवादच्या बोर्डचा, आणि मी त्यांनी कनेक्ट झाली. सो मी असं काहीतरी बघतच होते की हिलिंग रिलेटेड काय करता येईल, कारण मी स्वतः सायकोलॉजी ग्रॅज्युएट आहे. तर मला काउन्सिलिंग मध्ये, थेरपीमध्ये आधीपासूनच खूप इंटरेस्ट होता. आणि मी काहीतरी, बट देर आर लिमिटेशन्स टू एव्हरी थेरपी. तर मी काहीतरी त्याच्या पुढचं काय असं मी काहीतरी शोधत होती. आणि मी त्याच्याबद्दल पुस्तकं वगैरे सगळी वाचायची. सो पण इकडे असं काय ऐकण्यात आलं नव्हतं. म्हणजे मी ठाण्यालाच राहायला आहे आणि संवाद आपलं पण ठाण्यातच आहे. पण असं मी कधी ऐकलं नव्हतं की असं काय असेल. आणि यंग जनरेशन अशा सगळ्या ह्याला सहजासहजी अट्रॅक्ट होत नाही. कारण आपल्याला वाटतं हा काय अंधविश्वास आहे किंवा ह्याच्यात काही लॉजिक नाही, सायन्स नाही वगैरे. आणि मी पण तशीच आहे की त्याच्यात मला लॉजिक किंवा सायंटिफिक काही दिसलं नाही तर मी त्याला अट्रॅक्ट नाही होणार. तसं हम्म. आधीपासूनच पूजा वगैरे आपल्याला करायला सांगतात, पण आपण त्याच्याशी अट्रॅक्ट नाही होत. कारण आपल्याला वाटतं हे करून काय होणार आहे. पण संवादचं विशेष म्हणजे हे सगळ्या ज्या हिलिंग मोडॅलिटी संवादमध्ये आहेत, त्याला एक सायंटिफिक बॅकिंग आहे, एक हम्म. लॉजिकल बॅकिंग आहे, आणि त्याला मी अट्रॅक्ट झाले. जास्त अट्रॅक्ट दॅट झालीस. इज वाय लाईक समवन लाईक मी अट्रॅक्टेड टू इट. कारण त्याच्या मागचं सायन्स मला कळायला लागलं. क्वांटम फिजिक्स किंवा थिअरेटिकल फिजिक्स मध्ये ते कॉन्सेप्ट आहेत, त्याच्यावर बनलेली ही सगळी मोडॅलिटीज. दॅट इज वाय आय गॉट अट्रॅक्टेड टू देम. आणि ऑब्व्हियसली हे सगळं आपल्या एन्शियंट कल्चरमध्ये त्याचा भाग आहे हा. जस्ट द डिफरन्स इज की आपल्याला त्याचं सायन्स माहिती नाही. माहिती. पण थ्रू आपण ते एवढं लॉजिकली करतो आणि एवढं ते पॉइंट टू पॉइंट करतो की आपण रिच्युअल्स मध्ये नाही अडकत हम्म. हम्म. किंवा अंधविश्वासमध्ये किंवा सुपरस्टिशन्स मध्ये आपण नाही अडकत. आपण फुल सायंटिफिक अप्रोच घेतो त्याला. सो दॅट इज वाय, म्हणजे त्याच्यासाठी मी कनेक्ट झाले या सगळ्या मोडॅलिटी. खूप छान शिवानी. आणि शिवानी जसं म्हणाली, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, की संवादची खासियत अशी आहे, की ज्यांचा सायन्स किंवा विज्ञानवादी दृष्टिकोन आहे त्यांना देखील इथे कनेक्शन जाणवतं, त्यांना देखील इथे काहीतरी वेगळेपणा जाणवतो. आणि ज्यांचा केवळ श्रद्धा या एका संकल्पनेवर विश्वास आहे, की अमुक एका एनर्जीवर माझी श्रद्धा आहे किंवा असं असं काहीतरी असतं, आत्मा असतो, चक्र असतात, अमुक असतं, ह्या विषयावरती माझी श्रद्धा आहे, या तत्वज्ञानावरती माझी श्रद्धा आहे, त्यांना देखील इथे काहीतरी गवसतं. तर मला असं वाटतं की हा दोन्ही बॅलन्स साधला गेलाय. आणि धनश्री, बघूया की धनश्रीचा नेमका दृष्टिकोन काय होता आणि ती कशी संवादशी जोडली गेली. धनश्री येवलेकर आता तुमच्याशी संवाद साधते. धनश्री, अनम्यूट कर आणि सांग. माझाही अनुभव एकदम वेगळा होता. ऍक्च्युअली मी कर्माचा सिद्धांत असं पुस्तक आधी माझ्या वाचनात आलेलं, मी ते वाचलेलं होतं. ओके. आणि नंतर स्वामी आनंद ऋषी यांची ग्रहसंकेतवर मी अनेक लेख वाचले. आणि त्यावेळी मी ह्या गोष्टींची ऑटोमॅटिकली म्हणजे कनेक्ट होत जोडले गेले. गेले, अगदी जोडले गेलेले मी. आणि 2012 मध्ये पहिल्यांदा मी या वर्कशॉप बद्दल ईमेल वरनच वाचलं. तो ईमेल आलेला मला. त्यावेळेला मी जॉईन करू शकले नव्हते काही कारणाने.
पण मला अजूनही माझं पहिलं वर्कशॉपची डेट आठवते. ओके. 14 जुलै 2012ला मी 2 दिवसाचं वर्कशॉप अटेंड केलं आणि ते जेव्हा त्या वर्कशॉपला आले, ती कार्यशाळा जेव्हा मी अटेंड केली, तेव्हा मला इतके वेगळे अनुभव आले. म्हणजे ऍक्च्युअली मला हे सांगायला खूप आवडेल, की माझं त्याच्या अगोदर मी जेव्हा नोकरी करत होते, तेव्हा माझा डावा पायाचा म्हणजे गोटा दुखायचा. टाच पण दुखायची. म्हणजे मला असं एवढ्या लवकर वयात आपण लंगडतोय असं वाटायला याची जाणीव लागलं. व्हायला लागली. साहजिक म्हणजे आहे. चालताना मला खूप वेळेला हा अनुभव यायचा, की म्हणजे लोक म्हणजे नकळत मी लंगडायला लागलेली. पण जेव्हा हे वर्कशॉप केलं, त्या पहिल्याच दिवशी ते इतकं मिराकलसली तो बंद झालं ते दुखणं त्या वर्कशॉपमध्ये. त्यात वर्कशॉपचाच आणि त्यामुळे मी ती जास्तच त्याचा एक म्हणजे ती जास्तच मी कनेक्ट झाले, की हा काहीतरी वेगळ्या गोष्टी घडू शकतात. आणि त्या दिवसात मला खूप छान अनुभव आले. म्हणजे ते 2 दिवसाचं वर्कशॉप ना मला खूप काही देऊन गेलं. मला ते अजूनही आठवतंय. अनेक गोष्टी आठवतात, गोष्टी एकदम आत्ता घडल्यासारख्या. खूप छान त्या धनश्री. खूप तुमचा अनुभव खूप सुंदर होता. आणि धनश्री सांगता सांगता मला एक गोष्ट जाणवली, की तुम्ही बघितलं असेल तिच्याकडे जर तुम्ही बघून ऐकत असाल, तर हे जाणवेल की ती सांगता सांगता सुद्धा त्या एका घटनेला जोडली गेली होती. जणू काही ती घटना पुन्हा जगत होती, नव्याने जगत होती. आणि अनेक वर्कशॉपच्या बाबतीत आठवणी सांगताना, अनुभव सांगताना असं होतं, कारण तो अनुभव इतका जिवंत असतो, की तिच्या चेहऱ्यावर आजही तो जणू काही आत्ताच घडलाय, हा चमत्कार आत्ता घडलाय, घडलंय खरंच. अशी काहीतरी भावना आहे. तर वर्कशॉपचा विषय निघालाच आहे म्हणून त्याच मुद्द्याकडे वळूया. शेखर, तुमच्याकडे येईन परत एकदा, की एखाद्या कार्यशाळेविषयी तुमचा अनुभव कसा होता? जसं मी सुरुवातीला म्हटलं, की हे तिघही जण आधी पार्टिसिपंट्स म्हणून संवादमध्ये आले होते आणि हळू ते नुसते सक्रिय झाले असं नाही, तर आत्ताचं त्यांचा काय रोल आहे, आत्ताची त्यांची संवादमध्ये काय भूमिका आहे, हे आपण उत्तरार्धात बघणारच आहोत. पण जेव्हा तुम्ही सुरुवात केलीत, एखादी कार्यशाळा अटेंड केलीत, तेव्हाचा तुमचा अनुभव ऐकायला आवडेल. तुमचा आवाज ऐकू येत नाही. अनम्यूट फक्त करावं लागेल. थँक्यू. माझा अनुभव अगदी म्हणजे काल परवा घडल्यासारखा माझ्या डोळ्यासमोर तो आहे. माझा पहिला वर्कशॉप संवाद बरोबर होता, ते 5 लाईफ रिग्रेशनचा वर्कशॉप. तो सारानेच घेतला होता. मला खरंच आठवत नाहीये. आपण त्या गॅरेजमध्ये तो वर्कशॉप घेतलेला. 3 पार्टिसिपंट्स होते त्यावेळी फक्त. ओके. त्यामुळे आपण खाली घेतलेला. हां. शॉर्ट नोटीसमध्ये तो वर्कशॉप झालेला. आणि त्यावेळी असं झालेलं की 2014ला म्हणजे मला एक माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेला आणि माझ्यावर स्टेंटिंगची प्रोसेस झालेली. आणि त्यावेळी कामाचं खूप प्रेशर होतं आणि सगळ्यांना असं वाटत होतं की कामाच्या प्रेशरमुळे हा हा अटॅक आला आणि आता हा कसं काय कोप अप. पण मला कुठेतरी जाणवत होतं की हे त्याच्यामुळे नाहीये, कारण माझी फिजिकल जी कंडिशन होती ती एकदम परफेक्ट होती, इन द सेन्स की ओव्हरवेट नाही, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल. मग हे का झालं? तर हा हा अनुभव घेण्यासाठी किंवा हा अनुभव मला मिळावा म्हणून कदाचित मला इच्छा झाली आणि मी प्रथम नक्कीच. 1 दिवसाच्या कोर्समध्ये आलो. ओके. अजिबात स्केप्टिकल नव्हतो त्यावेळी. त्यामुळे फार अनुभव आले. आपण बरंच काय घेतलेलं, म्हणजे प्राणायाम घेतलेलं आणि रिबर्थिंग वूम एक्सपिरियन्स घेतलेला. मला आठवतं की मला फक्त निळा रंग दिसत होता, बाकी काही दिसत नव्हतं. मला फील होत होतं की मी वूम मध्ये आहे आणि साधारण एक 5व्या महिन्यात मला असं जाणवलं की माझ्या छातीची धडधड खूप वाढते. खूपच म्हणजे पल्पिटेशन एवढं प्रकर्षाने तेवढी जाणवली. बरोबर. खूप जाणवले की मला वाटलं की आता काय होतंय म्हणून. पण मी प्रोसेसवर विश्वास ठेवला आणि कंटिन्यू केलं ते. आणि तेव्हा मला जाणवलं की आई काहीतरी धोक्यामध्ये आहे. आईला काहीतरी त्रास होतोय त्यावेळी. आणि म्हणून आतमध्ये ऍज अ अनबॉर्न किड मला तो त्रास होत होता आतमध्ये. पण बाह्य स्वरूपात मला वाटलं की आईला पण धडधड होते छातीची. आणि त्यावेळी मला कळलं की हे कुठेतरी माझ्या वूम मध्ये असताना हे माझं हार्ट एलिमेंट इम्प्लांट झालं होतं. त्यावेळी मला जे काय फिजिकल कंडिशनिंग झालं होतं, त्यामुळे मला ते नंतर ते जेव्हा बाकीच्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंट जेव्हा पूरक झाल्या, तेव्हा तो मला माहीत. पण तो फिजिकल नसल्यामुळे मला तो लगेच काउंटर करता आला ट्रीटमेंटमुळे.
आणि ब्युटी ऑफ दिस इज की संध्याकाळी मी घरी आल्यानंतर आईला फोन केला. हम्म. माझी आई ती दररोज म्हणजे न चुकता कलावती आईंच्या भजनाला जाते, न चुकता म्हणजे. हम्म. 4चं भजन असतं 4 ते 5:30, ती साधारण 3:30ला निघते आणि अंदाजे 2:45 वाजता आपण हा सेशन घेतलेला दुपारी. ओके. जेव्हा मी संध्याकाळी आईशी बोलले तेव्हा आई घरी होती, आईला बरं वाटत नव्हतं आणि मी विचारलं तुला काय झालं, तर ती म्हणते मला खूप दुखतंय, मला कंबर खूप दुखते, मला खूप त्रास होतोय म्हणून मी आज गेली नाही भजनाला. तिने तो नेम हम्म. तिचा, तिला शक्यच नव्हतं. अच्छा. हम्म. आणि मग त्यावेळी मंजिरी मॅमना फोन केला की असं काय झालं, मला ते कळत नव्हतं, पण त्या म्हणाल्या तुम्ही जेव्हा वूम एक्सपिरियन्स घेतलात आणि तुम्ही जेव्हा जन्म घेतलात, हम्म. एक्सपिरियन्स घेतलात, तेव्हा आईला पण त्या वेदना झाल्या आणि आईला पण आल्या. त्याच वेळी झाली. आणि मग आईला मी सहज विचारलं की तुला तुझ्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान काही त्रास झाला होता का, तेव्हा तिने मला काही अनुभव सांगितले की हो मला मानसिक थोडासा त्रास झालेला होता आणि त्यामुळे मी खूप अशी फ्रस्ट्रेटेड होती, चिडायची, पण मला काही करता यायचं नाही. हा खूप छान अनुभव होता. ह्याच्या पलीकडे अनेक अनुभव आलेत, पण हा म्हणजे पहिल्यांदाच मी संवादशी कनेक्ट झालो, प्रोग्राम अटेंड केला आणि पहिल्याच दिवशी मला अनुभव आला आणि मला माझ्या हार्ट एलिमेंटचं मूळ तिकडे कळलं. त्यामुळे कळलं. मी बिनधास्त झालो म्हणजे की हे हार्टशी संबंधित फिजिओलॉजिकली नाही, कुठेतरी एनर्जी लेवलला एनर्जी लेवलला आहे. खूप छान. म्हणजे अगदी तुमच्या पहिल्याच भेटीत, पहिल्याच संवादशी जेव्हा तुम्ही जोडलं गेलात, तेव्हा हा विलक्षण अनुभव आला. रिबर्थिंग मेडिटेशनचा तुम्ही उल्लेख केलात. संवादच्या पास्ट लाईफ रिग्रेशन वर्कशॉपमध्ये रिबर्थिंग मेडिटेशन ही एक अफाट वेगळी कल्पना आहे. म्हणजे ही मी शब्दात सांगण्यापेक्षा ती प्रत्यक्ष अनुभवणं खरोखर वेगळं ठरेल, खरोखर महत्त्वाचं ठरेल. आणि गंमत अशी झाली की शेखर बोलता बोलता म्हणाले की मीच ते वर्कशॉप घेतलेलं, पण अगदी मला आताही अजिबात आठवत नाही की मी हे वर्कशॉप घेतलं होतं. त्याचं कारण सांगते, कारण असं असू शकेल की तेव्हा पार्टिसिपंट म्हणून शेखरशी माझा संवाद झाला होता आणि ॲज अ हीलर मी नेहमी आम्ही जसे वर्कशॉप्स घेतो, जेवढी क्रिएटिव्हिटी घेता येतात, जेवढं काही नाविन्यपूर्ण त्यात देता येतं, ते द्यायचा प्रयत्न केला. पण आता ते हीलर म्हणून एवढे ऍक्टिव्ह आहेत की कदाचित ते पार्टिसिपंटचं रूप मी आता विसरलीये पूर्णपणे आणि मी हीलर म्हणूनच त्यांना जास्ती ओळखते. त्यांच्या हीलरच्या भूमिकेविषयी आणि त्या प्रवासाविषयी आपण जाणून घेणारच आहोत. पण मला त्याआधी शिवानीचा देखील अनुभव ऐकायला आवडेल की शिवानीला असा काही वेगळा अनुभव होता का, किंवा कार्यशाळेत ती आली होती तेव्हाचं तिचं एखादा अनुभव. मी 2016 मध्ये म्हणजे इमिडिएटली ते बोर्ड वगैरे बघितल्यावर लगेच त्यांना कॉन्टॅक्ट केला. मला एक वर्कशॉप करायचं आहे. तर त्यांनी मला PLR करायचं होतं, कारण मी डॉक्टर ब्रायन वाईस हे ओके. कायट्रिस्ट आहे, त्यांची पुस्तकं वाचलेली. सो मला PLR मध्ये खूप इंटरेस्ट होता, बिकॉज लाईक आय सेड माझं बॅकग्राऊंड सायकोलॉजी मध्ये आहे. तर पण मी कनेक्ट झाली ते पहिलं वर्कशॉप फॅमिली कॉन्स्टलेशनचं केलं आणि सारं तू होतीस त्या वर्कशॉपला. ओके. पण मी सांगते तुला, मी नाही आठवणार तेव्हाची, कारण लाईक खरंच नाही आठवत आहे म्हणजे दॅट वॉज माय फर्स्ट हिलिंग वर्कशॉप सेशन, फर्स्ट टाइम होतं आणि एकदम वेगळी होती. म्हणजे मी बोलायची नाही, बिलकुल नाही बोलायची. म्हणजे मॅमना मला सारखं प्रॉम्प्ट करायला लागायचं की काहीतरी बोल, आपलं वर्कशॉप चालू आहे वगैरे. सो ते माझं पहिलं एक्सपिरियन्स होतं आणि मी असा विषय घेऊन आलेली की डिप्रेशनचा हा मी विषय घेऊन आलेली की मला आधीपासूनच म्हणजे शाळेपासूनच अडॉलेसन्स मध्येच क्लिनिकल डिप्रेशन हे डायग्नोज झालेलं तेव्हा आणि एन्झायटी डिसऑर्डर. सो ऍक्च्युली त्याच्यासाठीच मी सायकोलॉजीमध्ये डिग्री केली, कारण माझं नेहमी ते असं होतं की हे एक्झॅक्टली मेंटल हेल्थ म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, डिप्रेशन होतं म्हणजे काय होतं, किंवा असं म्हणजे जे दिसत नाही आपल्याला. तर फिजिकल आजार आपल्याला दिसतात, ताप आला की आपण तो बॉडी गरम होते वगैरे वगैरे, पण हे मेंटल आजार हे आपल्याला दिसत नाही आणि मग ते लोकांना पण कळत नाही आणि स्वतःलाही कळत नाही की मला असं का होतंय, की त्याचे फिजिकल खूप सिम्पटम्स असतात पण ते दिसत नाही. सो संवादमध्ये म्हणजे मी ऐकलेलं की खूप डिप्रेशनच्या केसेस संवादमध्ये हील केल्या आहेत ऑलरेडी. सो म्हणून मी म्हटलं की मग मी माझी पण केस घेऊन जाते, कारण मी काउन्सिलिंग वगैरे खूप केलेलं त्याआधी. मी जायची रेग्युलर काउन्सिलिंग सेशनला जायची, औषधं वगैरे पण असतात अँटी डिप्रेसंट वगैरे, ती पण सगळी. पण जसं मी म्हटलं की एव्हरी थेरपी हॅज अ लिमिटेशन, त्या थेरपीची ती लिमिटेशन मला कळली. नक्कीच.
काउन्सिलिंग आणि औषधं घेऊन वेगळ्या वेगळ्या काउन्सिलर्सकडे जाऊन आय थिंक 9 ते 10 वर्ष मी ते करत होती. पण त्यात काही असा मेजर बदल घडला नाही. आणि मला असं वाटलेलं की हे इनक्युरेबल आहे. कारण बघितलं तर असं क्युअर झालं असं देयर नो क्युअर फॉर इट, राईट? देयर नो क्युअर फॉर मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स. म्हणून मग मी म्हटलं आता एवढं सगळं ट्राय केलं, अजून एक ट्राय करूया, बघूया होतंय का काय. डॉक्टर ब्रायन वेलची पुस्तकं वाचलेलीच होती. सो मी एफसीच्या वर्कशॉपला कनेक्ट झाले. आणि म्हणजे हे विश्वास नाही होणार तुम्हाला, आणि त्याच्या समाजाची अजून कनेक्टेड आहे, कारण पहिल्या वर्कशॉपमध्ये इट वॉज अ 1 डे वर्कशॉप आणि मला एफसी बद्दल काहीच माहिती नव्हतं. मी वाचलं तरी होतं. एफसी हे काय प्रकार आहे मला काहीच माहिती नव्हता. पण एका दिवसात एवढे बदल घडले माझ्यात की लिटरली फ्रॉम नेक्स्ट डे ऑनवर्ड आय वॉज ट्रान्सफॉर्म्ड. म्हणजे आपण म्हणजे असं बोलताना असं वाटतं की ही काय बोलते, पण इट वॉज ऍक्च्युअली यू कॅन सी माय हॅपीनेस व्हेन आय एम रिलिव्हिंग दॅट मेमरी. की त्याच्यात जसं आता बाबांनी म्हटलं की ते पण एक बोम्ब एक्सपिरियन्सशी कनेक्ट झाले आधीचे. सो मला पण जेव्हा डिप्रेशन डायग्नोज झालेलं, तर लोक असं म्हणतात ना की 7वीत 8वीत डिप्रेशन व्हायला काय झालं एवढं, काय झालंय, बरोबर आहे. ट्रॅजेडी माझ्या लाईफमध्ये होती. माय लाईफ वॉज प्रिटी गुड, देयर वॉज नथिंग रॉंग ऍज सच. पण असं होतं ना कधी कधी, काहीच नसतं तरी काहीतरी होतं. तर या एफसी वर्कशॉपमध्ये मला ते मूळ त्याचं कळलं की आपण जे आपल्याला जे काय आजार वगैरे होत असतात त्यांचं मूळ कुठेतरी वेगळीकडेच असतं. खूप ते प्रेग्नन्सीमध्ये असू शकतं किंवा बर्थच्या वेळेस काहीतरी असू शकतं, किंवा जसं PLR मध्ये आपण बघतो की पास्ट लाईफचं पण कनेक्शन असू शकतो त्याला. सो ते कळणं खूप गरजेचं आहे की व्हॉट इज वेअर एक्झॅक्टली द रूट इज. कारण तोपर्यंत नाही तर कन्फ्युजनच असतं की माझ्यावर असं का होत आहे, आणि इफ नथिंग वर्क्स तर अजून ते फ्रस्ट्रेशन येतं. बट समाजच्या एका वर्कशॉपमध्येच एवढे बदल घडले, म्हणजे दॅट वन कॉन्स्टिलेशन आणि 1 डेचा वर्कशॉप 9 AM to 5 PM, and in that आय वॉज ट्रान्सफॉर्म. मला डिप्रेशनचं माझं रूट कळलं आणि हाऊ टू डील विथ इट कळलं. फ्रॉम नेक्स्ट डे आय वॉज म्हणजे असं नाही म्हणणार की माझं डिप्रेशन 100% गेलं, बट जेवढं त्याचं दर्पण होतं माझ्यावर, जेवढं त्याचा स्ट्रेस लेवल तरी कमी झाला, स्ट्रेस होणारा त्रास कमी झाला, खूपच कमी झाला. अँड इट इज नॉट जस्ट मी हू इज सेइंग दिस. लिटरली 1-2 महिन्यात माझे फ्रेंड्स, माझे आई बाबा मला विचारायला लागले, तू अशी वेगळी का वागते? आय वॉज व्हेरी हॅपी, यु नो. आय वॉज लाईक माय ओल्ड सेल्फ. जसं मी डिप्रेशनच्या आधी होती, फन लव्हिंग किंवा मस्ती करणारी वगैरे, बोलणारी, असं सगळं. सो बाबांनी मला ते सांगितलं की तू आधीसारखी, आधीची माझी शिवानी जशी होती ना तशी तू झालीयस परत. सो दॅट म्हणजे मला कळत होतं ते होतच, पण दुसऱ्यांनाही, माझ्या फ्रेंड्सना वगैरे माझ्या जाणवत होतं. कळले. माझ्या आजीला पण हे बदल कळले की तशी तर मी त्यांना माहिती पण नाही असं काय मी करतोय, बट तिने पण म्हटलं की बदल, आधीची शिवानी जशी जोरजोरात हसायची ना तशी हसायची परत. लांबून शिवानीचा हसायचा आवाज ऐकू येतो. सो दॅट वॉज अ बिग थिंग फॉर मी. आणि एफसी मध्ये पण आम्ही बोम्ब एक्सपिरियन्सशी वगैरे कनेक्ट झालो त्याच्यात पण. आणि सेम जसा बाबांचा एक्सपिरियन्स आहे, घरी येऊन मी माझ्या आईला विचारलं की यावेळेस तुला काय झालं का, जाणवलं होतं का? हो, मला ना एकदम असं डोकं दुखायला लागलं, मी झोपून गेले. सो दॅट कनेक्शन वॉज स्टिल देअर. जे मी हिलिंग करत होती तरी आईला सुद्धा त्याच वेळी जाणवलं. आईला पण तिला त्रास नव्हता होत, म्हणजे तो असा दिसायला त्रास सारखा वाटेल, बट हर हिलिंग वॉज ऑल्सो हॅपनिंग. कारण बायकांना प्रेग्नन्सीच्या वेळेस किंवा बर्थच्या वेळेस खूप त्रास होतोच, आणि ते होऊन जातं हील करायचं. आपण त्यांच्याकडे बघत नाही कारण बाळ असतं वगैरे वगैरे. सो मी हिलिंग करायला गेले, पण माझ्या फॅमिलीला त्याचं हिलिंग आपोआपच झालं. सो दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स सो मच. शिवानीने एफसीचा उल्लेख केला. एफसी अर्थात फॅमिली कॉन्स्टिलेशन, म्हणजे ट्रान्सजनरेशन हिलिंग असंही ज्याला म्हणतात, की जनरेशन्सना हील करण्याचं एक खूप प्रभावी शास्त्र म्हणजे फॅमिली कॉन्स्टिलेशन आहे. आणि ती बोलता बोलता तिने उल्लेख केला की मीही त्या वर्कशॉपला होते. मी पुन्हा एकदा तेच सांगणार आहे की मला खरोखर शिवानी आठवत नाही. आणि ती म्हणाली ते अगदी खरं आहे की त्यावेळीची तिची जी एनर्जी लेव्हल असेल, किंवा आपण ज्याला प्राणशरीर म्हणतो, तर ती एनर्जी लेव्हलला कदाचित मी रेझोनेट झालेच नसेल. त्यामुळे मला ती असली नसली आहे नाही जाणवली नसेल. ती व्यक्ती म्हणून दिसली असेल, अर्थात डोळ्यांना दिसणार, पण ते अस्तित्व जाणवतं त्या एका एनर्जीमुळे, त्या एका ऑरामुळे. अगदी सोपं उदाहरण घ्यायचं तर कुठल्याही सेलिब्रिटीज जेव्हा
लोकांसमोर येतात, लाखो करोडो लोकांसमोर येतात, तेव्हा आपल्या मनात जो एक आनंद होतो, अंगावर जो काटा येतो, सचिन तेंडुलकरची एखादी सेंचुरी बघताना जो होणारा आनंद आहे आणि अंगावर येणारा जो काटा आहे, तो फक्त सचिन ह्या व्यक्तीमुळे नाही तर त्याच्या प्राणशरीरामुळे देखील होत असतो. त्यांचा ऑरा तेवढा प्रभावी असतो. तर तसं काहीसं होतं, की हळू ही आपली एनर्जी लेव्हल वाढत गेली, की ते अस्तित्व जाणवायला लागतं आजूबाजूच्यांना. आणि तसं माझ्या मते झालं असावं. आणि तिने खूप एक महत्त्वाचा मुद्दा ती सहज बोलता बोलली, पण माझ्या डोक्यात तो अगदी पक्का राहिलाय. ती म्हणताना म्हणाली, की मी म्हटलं, की चला ट्राय तर करून बघूया, एवढं सगळं केलंय, पुस्तकं वाचले. तर मला असं वाटतं हे खूप महत्वाचं, की ट्राय तर करून बघूया. म्हणजे ह्या थेरपीज, हे हीलिंग हे काय आहे, ह्याचं नुसतंच चर्चा, विवरण करत बसण्यापेक्षा, म्हणजे नुसतंच त्या तत्वज्ञानात अडकण्यापेक्षा, थिअरीमध्ये अडकण्यापेक्षा त्याच्या पलीकडे जाऊन हे एकदा ट्राय करून नक्की बघितलं पाहिजे. कारण अनुभव येण्यासाठी कृती, कर्म महत्वाचं. तर ती कृती घडणं खूप महत्वाचं आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये या रिच्युअल्सना, कृतींना खूप महत्व आहे. सगळीकडे आपल्याकडे कुठे ना कुठे काहीतरी कृती जोडलेली आहे. प्रत्येक एखादा मंत्र असेल, मग त्याच्याबरोबर असं करा. अशा प्रकारे कृती जोडलेल्या आहेत. मी संस्कृतीचा उल्लेख केला, पण ही जी सगळी शास्त्र आहेत, ही सगळ्या धर्मांच्या पलीकडची आहेत. इथे कुठलाही धर्म नाही, धर्म शिकवला देखील जात नाही. कारण हे शास्त्र म्हणून, हे मानवजातीच्या कल्याणासाठी किंवा वैयक्तिक मानवाच्या आत्मिक उन्नतीसाठी म्हणून हे शास्त्र वापरलं जातं. त्यामुळे अर्थात त्याला धर्माची बंधनं निश्चितपणे नाहीत. तुम्ही आता खूप तिघांनी मस्त अनुभव सांगितलेत, धनश्री, शिवानी, शेखर तिघांनीही. आणखी पुढे जाऊन मी आता एक वेगळा प्रश्न विचारणार आहे, की जसं ट्रान्सफॉर्मेशन हा ऐकायला खूप सोपा, खूप फॅसिनेटिंग आणि खूप आकर्षक शब्द आहे, की माझं जर असं रातोरात ट्रान्सफॉर्मेशन झालं, तर किती छान असं वाटू शकतं. आणि हे झालेलं तुम्ही प्रत्येकाने अनुभवलंय, कारण ते अनुभवल्यामुळेच तुम्ही इतकी वर्ष आहात, संवादशी जोडलेले आहात, कार्यरत आहात. तर असं एखादं काहीतरी तुम्ही एक उदाहरण हिलिंगच्या निमित्ताने आता दिलं, पण तरीही असं काहीतरी प्रॉमिनंट तुम्हाला जाणवणारा एक बदल, की उदाहरणार्थ मी माझं स्वतःचं सांगू शकते. मी संवादशी संपर्कात आले साधारण 10-15 वर्ष झाली असतील. आणि संवाद संवाद म्हणून रजिस्टर व्हायच्या कितीतरी आधी. कारण माझ्यासाठी ते माझ्या रक्तात आहे असं म्हणायला हरकत नाही. माझ्या घरात आहे नुसतं असं नाही, तर रक्तात पण आहे. मगाशी धनश्रीनी स्वामी आनंद ऋषींचा उल्लेख केला. ते माझे आजोबा, माझ्या आईचे वडील. आणि त्यांच्याकडनं हे सगळं म्हटलं तर आम्ही अनुभवत होतो. शिकत होतो मी म्हणणार नाही. कारण तेवढी बौद्धिक कुवत तेव्हा नव्हती, की तिथे बसून गोष्टी शिकून घ्याव्यात, हे तेव्हा कळलं नाही. पण आम्ही हे अनुभवत होतो. घरात हे वातावरण होतं. ध्यान म्हणजे काय? मग आजोबांची ध्यानाची खोली असेल, हे सगळं आम्हाला माहिती होतं. त्याच्यानंतर आई आणि मंजू मावशी म्हणते मी, मंजिरी गोखले. तर माझी सख्खी मावशी ह्यांच्या बरोबरीने देखील आम्ही हे पुढे-पुढे अनुभवत होतो. मग शिकण्याची अवस्था आली, की जिथे असं वाटलं, की अरे आपण पण हे शिकलं पाहिजे. तर हे सगळं शिकण्याआधीची मी, म्हणजे मला स्वतःला माहिती आहे, की मी साधारण 10वी-12वी म्हणजे 17-18 वर्षाची होईपर्यंत माझ्या सख्ख्या मावशीशी, माझ्या आई-वडिलांशी कधीही असं बोललेलेच नाही. म्हणजे असं कधी गप्पाच मारलेल्या नाहीयेत किंवा खूप म्हणजे इंट्रोव्हर्ट हा शब्द खूप छोटा ठरेल अशी मी होते, की कोणाला वाटावं ही मुकी आहे की काय, किंवा हिला काहीतरी प्रॉब्लेम आहे की काय, किंवा हिच्यावर काहीतरी भयंकर झालेलं आहे की काय, अत्याचार वगैरे, की ती बोलतच नाहीये. का बोलत नाहीये? की मी मावशी मला पाणी दे, असं साधं वाक्य पण मला नाही बोलता यायचं. मला ऑकवर्ड वाटायचं, की अशी कशी हाक मारू? असं कसं हिला बोलवू? सो मी त्यांच्या घरी जरी जात असले, आम्ही सगळे एकत्र खूप धमाल मस्ती करत असलो, तरी मी अगदी शांत, म्हणजे टोकाची शांत होते. आणि त्यानंतर मी हिलिंगच्या क्षेत्रात आल्यानंतर माझ्यात जो बदल झालाय तो एवढा आहे, की मी आत्ता अलीकडे स्वतःचा YouTube चॅनल काढला आणि ज्याच्यावरनं हेच सगळं मी लोकांपर्यंत पोहोचवते. मी टीचिंगच्या प्रोफेशनमध्ये आहे, जिथे फक्त आणि फक्त बोलणंच आहे. सो असा हा माझ्यातला एक बदल मी अनुभवला ओव्हर अ पिरियड. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि खूपच चांगलं सकारात्मक असं हे रूपांतरण आहे. तर असं तुमच्या बाबतीत घडलेलं एखादं काहीतरी ज्याचा तुम्हाला म्हणजे स्पिरिच्युअल आध्यात्मिक आयुष्यात असेल किंवा अगदी भौतिक आयुष्यात देखील खूप फायदा झाला, असं काहीतरी मला ऐकायला आवडेल. शिवानीपासून सुरुवात करूया. शिवानी. की आठवायचा मला वाटलं परत यू विल गो टू आधी. मला वाटलं की तू तयार आहेस, तुला असे बरेच अनुभव आठवलेत म्हणून म्हटलं. मला खूप अनुभव आहेत. सो आय वॉज
आय एम फाइंडिंग इट डिफिकल्ट की एक कसा मी बट तू असं म्हटलंस ना की तू बोलायला प्रॉब्लेम व्हायचा. दॅट इज आय थिंक वन थिंग दॅट म्हणजे खूप ड्रास्टिक चेंज असं मी म्हणू शकते. मला बोलायला नाही आवडायचं आणि म्हणजे असं नाही की दुसऱ्यांशी बोलायचं नाहीये, कशाला बोलायचं वगैरे तेवढं जास्ती नाही, पण देयर वॉज दॅट शायनेस किंवा एक म्हणजे इंट्रोव्हर्जनच्या पण पलीकडे की मी अगदी समजू शकते तू काय हो, म्हणतेस आहे. एक्झॅक्टली. म्हणजे मी नाहीच बोलायचे. इवन इफ आय वॉज स्पोकन टू मी नाही बोलायचे. मला वाटायचं अरे मी काहीतरी रॉंग बोलीन की सेल्फ एस्टीम आणि कॉन्फिडन्स खूपच कमी होता. की प्रॉब्लेम जसं मी म्हटलं डिप्रेशनची केस होती म्हणून आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा आपण बोललो तर काहीतरी चुकीचं बोलू किंवा कोणाला तरी हर्ट करू वगैरे असे खूप काय काय मनात विचार यायचे. समोरच्याला येतही नसते. पण जसं मी म्हटलं पहिल्या वर्कशॉपला मी बोलतच नव्हते. सो आय एम नॉट सरप्राईज की तुला मी आठवत नसेल नाही. आणि मीही तर बोलत मी नव्हते, बोल त्यामुळे आपण दोघी बोललोच नसू तर आठवणं अशक्य तर आहे. आठवणारच नाही. सो पण आता असं म्हणजे मी आपण आता FB लाईव्ह वर आहोत आणि मी लाईव्ह वर बोलते. दिस इज अ ह्यूज थिंग फॉर अचिव्हमेंट. तू नक्कीच. 3-4 वर्षापूर्वी मला सांगितलं असतंस की तुला FB लाईव्ह वर बोलायचंय तर आय वुड हॅव जस्ट रन आउट आणि तुझ्याशी पण बोलली नसते मी कधी. सो दॅट इज वन इम्पॉर्टंट म्हणजे बोलायचं हे इम्पॉर्टंट चेंज आहे. आणि अदरवाईज लाईक आय सेड की मी एवढे वर्ष डिप्रेशन मध्ये होती किंवा बघितलंय ते की म्हणजे ते ज्यांना होत नाही तो आजार त्यांना कळत नाही की एक्झॅक्टली याच्यात काय होतं. ते की एनर्जी लेवल्स खूप कमी असतात, सारखी झोप येते, औषधं पण दिली जातात, औषधांनी अजून झोप येते आणि काहीही करायला म्हणजे साधं म्हणजे बेडवरून उठून ब्रश करायला जायचं इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क गोईंग थ्रू डिप्रेशन. किंवा साधं खाली फिरून यायचं किंवा कोणाशी फोन करून बोलायचं की कोणी फोन केलाय तर तो फोन उचलायचा आणि बोलायचं त्यांच्याशी. इट्स अ व्हेरी म्हणजे एव्हरी टास्कला एवढीशी एनर्जी लागणार असेल तर ती एवढी वाटते. आत ती एनर्जी नसते की स्वतःला सस्टेन करायला जी एनर्जी लागते डे टू डे. आणि त्यामुळे म्हणजे मी जास्ती सोशल नव्हते लाईफमध्ये. मी खूप कमी लोकांशी बोलायचे, खूप कमी फ्रेंड्स वगैरे, व्हेरी लिमिटेड सर्कल अँड एव्हरीथिंग. आणि नॉट बिकॉज आय वॉन्टेड इट टू बी दॅट वे बट बिकॉज मला एनर्जी नव्हती किंवा त्या डिप्रेशनमुळे ते मला जमायचं नाही. हे जसं मी म्हटलंय FC नंतर जे चेंजेस होत गेले ना आणि फक्त FC नाही त्यानंतर मी समाज बरोबर खूप वर्कशॉप्स केले, खूप सेशन अटेंड केले मंजिरी बरोबर, संजीवनी मॅडम बरोबर. तर त्याच्यानी हा एक मेजर बदल माझ्या लाईफमध्ये जो मला डे टू डे जो मला हेल्पफुल आहे जाणवतो आणि दिसतो इज दॅट डिप्रेशन इज गॉन. इट इज लाईक आय सेड की असं नाही की ते कम्प्लिटली लाईफमध्ये नाहीच आहे आता, ते कधी होणारच नाही की कधी 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 होतं देर इज अ रेमिनंट सम. पण जे मी एवढे वर्ष ती थेरपी केली आणि प्लस 3-4 वर्ष मी संवाद बरोबर अर्लियर एज अ पार्टिसिपंट आणि आता एज अ फॅसिलिटेटर ऑल्सो जे काम करते त्याच्याने एवढं होतं की डे टू डे लाईफ हॅज बिकम व्हेरी इझी. की ते बर्डन आता नाही वाटत की ते डिप्रेशनचं स्ट्रेस नाही येत. कधी असं डाऊन फिलिंग येतं वगैरे असं कधी वाटतं की अरे परत असं होतंय. बट देन इट इज इझी टू गेट आउट ऑफ इट. इट इज इझी टू कम आउट ऑफ इट. आणि हॅपीनेस क्वेश्चन खूप वाढला. आय विल बी फाईन. ते एक जे हे असतं करंट डिप्रेशन बरोबर आता या लॉकडाऊन मध्ये वगैरे लोकांना खूप एकटेपणा आणि सुसाइडल केसेस वाढल्या आहेत खूप आहेत. आणि सुसाइडल टेंडन्सीज वाढल्या आहेत वगैरे वगैरे. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ डिप्रेशन की सुसाइडल वाटतं आणि काय काय लोक टेक दोज स्टेप्स आणि पण कारण त्यांना माहिती नसतं की हाऊ डू आय गेट आउट ऑफ इट. जसं मी म्हटलं की माझ्यासारखी खूप लोक असतील त्यांनी बाकी सगळं खूप ट्राय केलंय आणि ह्याच्याबद्दल ऐकलं नाहीये. सो हेल्पलेसनेस इज पॉसिबल म्हणजे सगळ्यांना येतं. सो दॅट इज वन बिग चेंज इन मी की आय एम एबल टू गेट आउट ऑफ दॅट स्टेट. आणि डे टू डे लाईफ मध्ये खूप हॅपीनेस वाढलाय, एनर्जी लेवल्स खूप वाढलाय, मोटिवेशन आहे. नाईस. थँक्यू शिवानी. खूप छान सांगितलंस आणि तू सुसाईडचा उल्लेख केलास म्हणून आजच एका खूप प्रसिद्ध अशा अभिनेत्याच्या सुसाईडची अगदी आत्ता म्हणजे आमच्या FB लाईव्हच्या काही क्षण आधी मी ती न्यूज वाचली आणि खरोखर धक्कादायक होती. कारण वरवर इतकं सुंदर आणि इतकं ग्लॅमरस दिसणारं त्याचं आयुष्य होतं. अनेकांचा आवडता होता. मलाही त्याचा एखादा रोल आवडलेला आहे. तर असं जेव्हा होतं तर संवाद म्हणून ॲज अ टीम म्हणून मी हे सांगू इच्छिते, सांगायला आवडेल की
आम्ही अशा अशा कोणी व्यक्ती असतील, आपल्या आजूबाजूला असतील, आपल्यामध्ये कोणी बघणाऱ्यांमध्ये म्हणजे FB लाईव्ह बघणाऱ्यांमध्ये कोणी असं असेल की अशा प्रकारच्या सुसायडल विचार असतील मनात, मी टेंडन्सी पण नाही म्हणत, विचार येणं कधीतरी असं जर असेल, आपल्याला माहित आहे अशी कोणी व्यक्ती असेल, तर कदाचित आम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतोच असं नाही, पण त्या व्यक्तीला तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं तर त्यांना शक्य ती सगळी मदत करायला नक्की आवडेल. आणि इथे खूप छान टीम आहे हीलर्सची जी अशा प्रकारे मदत करू शकते. आपण ह्या हीलर्सच्या टीमकडे काही वेळानंतर वळणार आहोत, पुढच्या प्रश्नांमध्ये वळणार आहोत. पण असा मी जो एक ट्रान्सफॉर्मेशनचा अनुभव शिवानीने सांगितला, तसाच एखादा मगाशी आत्ता मी हे जोडू शकते की शिवानी संवादमध्ये गेली आणि ते बघून तिचे बाबा का आले असतील हे आता आपल्यालाही कळलं असेल. तर परत एकदा शेखरना प्रश्न आहे की तुमचा असं काहीतरी ड्रास्टिक चेंज तुम्ही अनुभवला, म्हणजे मगाचं तुमचं रिबर्थिंगचं खूप छान उदाहरण होतं, पण असं काहीतरी की ज्याचा तुम्हाला आतापर्यंत फायदा जाणवतोय? अनुभव बरेच आहेत. आता आपल्याकडे वेळ लिमिटेड असल्यामुळे काही हं. चूज करायला लागतील. तर मी 2 अनुभव शेअर नक्की. करतो. एक म्हणजे मी जेव्हा 3 डेजचं PLR वर्कशॉप घेतलं तेव्हा मंजिरी मॅम, संजीवनी मॅम आणि दीप्ती अशा तिघी हीलर्स त्यावेळी होत्या. हम्म. वर्कशॉप झालेलं. खूप पार्टिसिपंट्स होते त्यावेळी. आणि त्यावेळी एक नियर डेथ किंवा डेथ एक्सपिरियन्स आपण PLRच्या एका सेशनमध्ये घेतो. हो. तो सेशन शेड्यूल होता एक साधारणपणे 12च्या दरम्यान. आणि मला एक अर्जंटली माझ्या भावाची कार्डिओ बरोबर अपॉइंटमेंट होती, तर मला तिकडे पण जायचं होतं. तर तो पार्ल्यावरून आलेला आणि मी ती अपॉइंटमेंट अटेंड केली आणि मी त्या वर्कशॉपला रिजॉईन झालो. अराउंड मी 11:30चं शेड्यूल होतं, पण मी 11:45ला आलो. मला असं वाटत होतं की माझा मिस झाला काय तो पर्टिक्युलर सेशन. पण मी जेव्हा पोहोचलो तेव्हा जस्ट आधीचा सेशन संपलेला आणि तो सेशन चालू होणार होता. तर मला तो मिळाला सेशन. आणि सगळ्यांनाच डेथ बद्दल फिअर असतं. म्हणजे आय थिंक लाईफ बर्थ घेतल्यापासून एक सर्वात मोठं फिअर म्हणजे डेथचं फिअर असतं. नक्कीच. आणि आपल्याला ही गोष्ट शेवटपर्यंत कळत नाही की डेथ इज नॉट अन एंड इन इटसेल्फ, इट ट्रान्झिशन फ्रॉम अ फिजिकल बॉडी टू ॲस्ट्रल बॉडी. हम्म. आणि हे आपण संवादमध्ये खूप छानरित्या सगळ्यांना समजतो व्हेरियस मॉड्यूल्स मधून. तर तो डेथ एक्सपिरियन्स मध्ये मी जो अनुभव घेतला तो एक्सपिरियन्स एवढा शांत होता. अर्थात कदाचित मी माझी एखादी पास्ट लाईफची डेथ त्यावेळी शांतवाली सिलेक्ट केली असेल, कारण हम्म. सबकॉन्शियस आपलं ते एक्सपिरियन्स सिलेक्ट करतं. तर तो एक खूप छान होता. त्यामुळे डेथ जे फिअर होतं, जे लहानपणापासून असतं सगळ्यांकडे, माझ्या माझ्या मनात पण होतं, ते फिअर खूप कमी झालं. मी 100% गेलं म्हणणार नाही. हा एक छान अनुभव होता. आणि दुसरा एक मेजर चेंज जो मी सांगू शकतो, कारण मी मगाशी म्हटलं की मी क्लासिकल शिकतो आणि त्यावेळी पण शिकत होतो. हम्म. एका सेशन मध्ये आपण ऍस्ट्रल ट्रॅव्हल करतो, म्हणजे आपण डेथ होते आपली, देन वी ट्रान्सफॉर्म इनटू ऍस्ट्रल बॉडी. ॲस्ट्रल बॉडी. आपण स्वर्गलोकात जातो आणि सगळे अनुभव घेतो आणि तिकडे मोठ्या मोठ्या व्यक्तींना आपण भेटतो, म्हणजे प्रयत्न करतो ऍटलिस्ट भेटायचा. तर त्या पर्टिक्युलर सेशन मध्ये मला पंडित भीमसेनजी भेटले क्या बात. आणि त्यांना मी नमस्कार केला आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. आणि त्यांनी एकच मला सांगितलं की रियाज करा, रियाज. त्यांच्या टिपिकल त्या पहाडी आवाजात त्यांनी मला सांगितलं. मी स्टाईल मध्ये. शेअर पण केलं ते. पण त्यामुळे झालं असं की कुठेतरी एक माझी ती क्लासिकल म्युझिकचे डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेसची एक कुठेतरी गाठ पडलेली होती, ती सुटली त्यावेळी ती मला. सुटली अचानक. पण त्या मोमेंट पर्यंत मी ज्या प्रकारचा क्लासिकल सिंगर होतो आणि त्याच्यानंतर मी जो झालो, इट वॉज अ कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे 2-3 लेवल मी एकदम वरती गेलो कम्प्लिटली. म्हणजे माझं आधीचं प्रेझेंटेशन, माझं आधीचं अंडरस्टँडिंग अबाउट क्लासिकल म्युझिक, रागांचं अंडरस्टँडिंग, डीपर अंडरस्टँडिंग, हे सगळं एवढं चेंज झालं की माझी कम्प्लीट थॉट प्रोसेस चेंज झाली, माझं प्रेझेंटेशन चेंज झालं आणि लोकांना ते खूप जाणवलं. म्हणजे आणि तेव्हापासून जे अजून डेव्हलप होत आहे ते, तर हा खूप छान अनुभव होता. आणि त्यांचा आवाज अजूनही माझ्या कानात तो गुणगुणतो की रियाज करा, रियाज करा म्हणून. असं 2दा त्यांनी सांगितलं. त्यामुळे खूप छान वाटलं त्यावेळी. आणि असे काही अनुभव येऊ शकतात, पंडितजींना आपण भेटू शकतो किंवा अर्थात त्यावेळी मी माझ्या वडिलांना पण भेटलेलो, माझ्या काकांना पण भेटलेलो.
त्यामुळे खूप छान वाटतं, म्हणजे अशा लोकांना जे गेलेत आणि आपण कदाचित ते जायच्या आधी काही आपल्या इच्छा राहिल्या असतील त्यांच्याशी बोलायच्या, एक्सप्रेस करायच्या, संवाद साधण्याच्या, तर त्या सगळ्या ह्या माध्यमातून आपण त्या साध्य केल्या तर त्यांनाही काही सद्गती मिळते आणि निश्चित. आपल्याही मनातल्या काही जे आपण म्हणतो नॉट्स आपण ज्या बांधून ठेवलेल्या असतात त्या आपण सुटत जातात. नक्कीच. ते दोन्ही खूप छान अनुभव होते माझे पास्ट लाईफ रिग्रेशनच्या संबंधित 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये. खूप छान आणि नकळत ह्या गोष्टी घडत जातात. आपण धनश्रीकडे जातो. धनश्री, तुझा एखादा असा अनुभव जो तुला आत्ता पटकन आठवतोय? माझा 2 दिवसाच्या वर्कशॉपचाच एक छान अनुभव आहे. आत्ता जे शेखरदा म्हणाले डेथ एक्सपिरियन्स, तर तो डेथ एक्सपिरियन्स मला अशाच आपल्या ग्रुप हिलिंग मध्ये आला. त्यावेळेला आधी खूप वर्ष जवळजवळ माझ्या पोटात लेफ्ट साइडला खूप खाली असं दुखायचं, अचानक मध्येच दुखायचं, मध्येच बंद व्हायचं, असं चालू होतं. आणि मी त्यावेळेला अॅनिमल लाईफला कनेक्ट झालेले. ओके. आणि अॅनिमल लाईफ मधली जी डेथ पाहिली आणि त्यावेळेला तिथेच मला म्हणजे जखम झाली होती किंवा त्यामुळेच मी मेले असा जो अनुभव आलेला. आणि ती डेथ प्रोसेस किंवा डेथ झाल्यावर नक्की शरीराचं काय होतं किंवा शरीर कसं होतं हे मी त्यावेळेला अनुभवलं. तो अनुभव मला अजूनही मी नुसता एवढा विचार केला तरी अनुभव म्हणजे जाणवतो की कसं असतं, डेथ होते म्हणजे काय होतं किंवा डेथ आपण अनुभवू शकतो. म्हणजे जिवंत असताना डेथ जी अनुभवली ती खूपच म्हणजे खूप छान अनुभव होता तो. आणि त्या ह्याच्यात सुद्धा माझा जो त्रास होता तो बरा झाला. कारण तो त्यावेळेला ती एक जखम झालेली, पण ते मी कॅरी केलेलं होतं इतके वर्षानुवर्ष ह्या जन्मापर्यंत. तो अॅनिमल लाईफ पाहिलेलं आणि तो एकदम वेगळा अनुभव होता म्हणून मी अनुभव म्हणून सांगितला. आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं तर बऱ्याच प्रकारे म्हणजे एक अंडरस्टँडिंग आलं प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचं. म्हणजे अगदी राग जरी म्हटलं आपण, एक इमोशन राग येतो आपल्याला, तर तो राग आल्यावर आपण खूप एक वेगळ्या पद्धतीने बोलतो किंवा एक वेगळ्या पद्धतीने तो एक्सप्रेस व्यक्त केला जातो. पण आता त्या रागामागचं कारण किंवा आपण तो राग किती प्रमाणात व्यक्त केला पाहिजे हे अंडरस्टँडिंग आलं किंवा त्या पाठीमागचा अर्थ कळायला लागला. किंवा एखादी गोष्ट घडली किंवा घडतीये अशी आपल्या समोर आणि आपल्याला आता तो राग व्यक्त नाही करायचा, न व्यक्त करता सुद्धा गोष्टी आपण त्या सोडवू शकतो का, तर त्या नक्कीच सोडवू शकतो असा अनुभव आहे. म्हणजे असं आता जाणवायला लागलं की आता ते हळूहळू जमतंय. माझ्या मते हा अवेअरनेस ह्या सगळ्या थेरपी आणि हिलिंग मधून येतो की मला राग येतोय हे मला कळतं, थांबवता येतो, थांबून त्याचं काय करायचं हेही आपल्याला कळतं. नक्की. असे अनेक म्हणजे असं प्रत्येक गोष्टीकडे जर बघण्याचा म्हणजे अगदी डे टू डे लाईफ मध्ये प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची सवयच बदलली आता. त्यातला अर्थ आता कळायला लागलाय. म्हणजे जो नॉर्मली आपल्याला बघायला कधी कधी असं वाटतं, आपल्यालाच हसायला येतं की ही गोष्ट घडली आणि त्याचा अर्थ कळल्यावर आपण जेव्हा स्वतः विचार करतो तेव्हा असं वाटतं की अरे हो, म्हणजे ही खरंच गमतीची गोष्ट त्याच्या मागची आहे हे जाणवतं. नक्की. खूप छान धनश्री. आणि हा अवेअरनेस खूप महत्वाचा मुद्दा धनश्रीने पण आता सांगितला की ह्या सगळ्या हिलिंग थेरपी, हे सगळी मेडिटेशन असेल, ध्यान साधना असेल, अनेक थेरपीज आहेत, वेगवेगळे उपक्रम संवादमध्ये होतात. ह्याच्यातनं अवेअरनेस निर्माण होणं हे खूप महत्वाचं काम आहे. की माझी प्रत्येक रागाचं उदाहरण घेतलं तिने की राग येतोय म्हणजे तो येताना कळणं. अनेकदा आपल्यापैकी प्रत्येकानं हा अनुभव असेल की राग येऊन गेल्यानंतर आपल्याला कळतं की अरे रे मी उगाच एवढं रागावले किंवा अरे रे मी एवढ्या
एवढ्या मोठ्या आवाजात उगाचच बोलले त्या व्यक्तीशी, पण हे घडून गेल्यानंतर कळतं आणि मग त्याच्यानंतर एक गिल्ट फिलिंग किंवा पश्चात्तापाशिवाय खरं म्हणजे काही उरत नाही. तर हे सगळं आपण निश्चितपणे थांबवू शकतो किंवा वेगळ्या प्रकारे ती घटना घडू देऊ शकतो. हे आपल्या हातात आहे आणि हे शिकायला मिळतं अशा सगळ्या हिलिंग थेरपीज मधनं. मी हिलिंगचा मुद्दा बोलतेय इकडे, तर शेखरकडे परत एकदा जाईन. शेखर, मला आता तुमचं हीलर म्हणून थोड्याशा अनुभव आवडतील, की मगाशी आपण म्हटलं की तुम्ही पार्टिसिपंट्स म्हणून संवादमध्ये आलात आणि आता खूप सक्रियपणे संवादमध्ये तुम्ही कार्यरत आहात. अगदी गेली काही वर्ष तुम्ही कार्यरत आहात. अनेक उपक्रम तुम्ही स्वतः इथे राबवताय. तुमच्या तर्फे अनेक ठिकाणी संवादला तुम्ही रिप्रेझेंट करताय. तर त्याविषयी थोडक्यात सांगा ना. मला असं वाटतं की आपण खूप अज्ञानात असतो. हम्म. म्हणजे मला असं सांगायचंय की जेव्हा मी संवादमध्ये ॲज अ पार्टिसिपंट आलो, आय वॉज अ नोवाईस. मला काहीच येत नव्हतं. मी कधी आयुष्यात ध्यानही केलं नव्हतं. म्हणजे आपले जे रिच्युअलिस्टिक पूजा अर्चा जप करणं हे जे प्रकार आहेत ते मी रुटीनली करतो डेली. हम्म. पण ध्यान मी कधीच केलं नव्हतं. म्हणजे ध्यान हे काय प्रकार आहे बाप, ते आपलं क्षेत्र नाहीये, त्यामुळे आपण त्याच्या भानगडीत न पडावं हेच उत्तम. हम्म. पण एकदा काय झालं, घरी आमच्याकडे पेंटिंगचं काम चालू होतं आणि काहीच करण्यासारखं नव्हतं. शिवानी ऑलरेडी संवादशी कनेक्ट होती आणि मी तेव्हा झालो नव्हतो. तर मी विचार केला, आता दुपार आहे, 12:30 वाजले, जेवायला वेळ आहे, थोडं ध्यान करूया, करून बघूया का म्हणून. शिवानी आणि माझी दुसरी मुलगी शाल्मली बाजूला बसली आणि मी ध्यानाला बसलो त्या, आणि जवळजवळ 35 एक मिनिटं मी ध्यान करू शकलो फर्स्ट टाइम. तर तेव्हा जाणवलं की आपल्याला काहीतरी करता येते. मग मी जेव्हा कनेक्ट झालो तेव्हा मला खूप छोटे छोटे मोठे असे अनुभव आलेला. एक शांत राहणं, कठीण परिस्थितीला तोंड देणं, पॅनिक न होता, किंवा लाईफ पर्पज हे थोडंसं कळणं आणि आपण बरोबर त्या मार्गावर जातोय की नाही हे कसं समजायचं, आणि मग कोर्स करेक्शन कसं करायचं, पिंड ब्रह्मांड न्याय म्हणजे काय, अशा बऱ्याच गोष्टी संवादशी जोडल्यानंतर कळायला लागल्या. हम्म. माझा सिद्धांत जे धनश्रीने सांगितलं ते पुस्तक मी पण आधी वाचलेलं होतं. म्हणजे आपल्याला काय काय भोगायचं बाकी आहे. खूप भीती वाटते की एवढं भोगायचं बाकी आहे, म्हणजे संचित किती असेल आणि आता आपण प्रारब्ध एवढंसं घेऊन आलोय. पण न थांबता आपण ते करायला पाहिजे आणि त्यासाठी थोडंसं कॉन्शियन्स एक्सपांड होणं खूप गरजेचं आहे टू लीड अ हॅपी लाईफ. आणि मला एक अशी एक मी स्वतःला ती चांगली सवय मानतो. लोकांना कदाचित ते कधी कधी इरिटेबल होत असेल, पण मला एखादी चांगली गोष्ट मिळाली की मी अनेक जणांना ती सांगत सुटतो की अरे हे चांगलं झालं, तुम्ही पण करा म्हणून. तर शिवानी हसते, तिला माहिती आहे मी तिला बऱ्याचदा सांगतो हे कर, पण ती ऐकत नाही. तिचं काही कन्व्हिक्शन आल्याशिवाय ती ऐकत नाही, नंतर करते ती. तर मी अनेक जणांना हे सांगत झालो. लोक घाबरतात, पास्ट लाईफ रिग्रेशन, बापरे आपण तिथून त्या लाईफ मधून परत येऊ का नाही हा काय नेहमीचा होणार, मग आपण प्रश्न आहे. जरी ती सांगितलं तिचा जन्म प्राण्याचा होता, मग आपण प्राणी म्हणून जगणार की काय मनुष्य अवस्थेत वगैरे. तर मी खूप लोकांना सांगितलं आणि शेवटी हे आपल्याला करायला हवं म्हणजे. आणि एकदा हील इंडियाचं चालू होतं आपलं. हील इंडिया आपण जे फ्री सेशन घेतो, 100-125 लोक साधारणपणे असतात, हम्म. लोकांना फ्री म्हणून ते हिलिंग देतो, हाफ अ डेचं सेशन. त्यावेळी मंजिरी मॅम म्हणाल्या की अहो तुम्ही स्वतः हिलर आहात, तुम्ही कशाला घाबरताय. आय थिंक शिवानीला पण त्यांनी तसंच सांगितलं, तू इथे माझ्याकडून हिलिंग घ्यायला आली आहेस पहिल्याच भेटीत, पण मी तुला सांगते तू लोकांना हील करायला आली आहेस. तेव्हा हे मला जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा अर्थात स्वतःबद्दल कॉन्फिडन्स तेव्हा कमी होता की आपण कसं करणार, आपल्याला करू शकतो का. नाहीये तर कसं पुढे जायचं. मग विचार आला की आपण वर्कशॉप खूप केले, हिलिंग वर्कशॉप, पण थेरपिस्ट ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. म्हणून मी सर्वप्रथम रेकीचं मास्टर्स पर्यंत वर्कशॉप केले, थेरपिस्ट वर्कशॉप. फायनल एक स्टेज बी ची माझी बाकी आहे, 3B ची. आणि पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट वर्कशॉप मी केलं 4 दिवसाचं. आणि त्यानंतर मी ऍज अ हिलर म्हणून मला काम करायची संधी रिअली मिळाली ती कॉर्पोरेट वर्कशॉपमुळे. सो त्याच्याबद्दल आपण थोड्या वेळाने नंतर बोलू. पण जेव्हा हिलिंग स्वतः करायला लागलो तेव्हा असं जाणवलं की अरे हे खूप वंडरफुल आहे, कारण जेव्हा आपण दुसऱ्यांना हिलिंग करतो तेव्हा आपण स्वतःला पण हिलिंग करतो. काही टेक्निक मध्ये आपण त्या व्यक्तीला हिलिंग न करता त्या व्यक्तीबरोबर जोडल्या गेलेल्या सगळ्यांना हिलिंग करतो. किंवा एखादी गोष्ट आपल्याला खटकते, आवडत नाही,
म्हणजे प्रॉब्लेम बाहेर नसतो, तो प्रॉब्लेम आतमध्ये असतो, हे आपण हिलर झाल्यानंतर आपल्याला ते जाणवायला लागतं. कळत जातं. आपण आतमध्ये जाऊन स्वतःला आधी रिपेअर केलं किंवा करेक्ट केलं किंवा हील केलं, तरच आपण बाहेरचं जग आपल्या दृष्टीने बदलू शकतो. हा खूप छान अनुभव होता. सो 2016-17 साली ऍज अ पार्टिसिपंट वन डे टू 2019, 18, 19, 20 ऍज अ हीलर 3 वर्ष झाली आता. फास्ट प्रोग्रेस झाला, हे मला स्वतःला विलक्षण आहे नक्कीच. खूप छान वाटतं. म्हणजे हिलिंग करायला, म्हणजे आपण काहीतरी स्पिरिच्युअल जबाबदारी पुढे नेतोय, काही सोशल जबाबदारी पुढे नेतोय, ह्याचं एक खूप छान फिलिंग असतं ते. नक्कीच. खूप छान. आणि शिवानीकडेही असाच आहे. तू अगदी थोडक्यात तो सांगशील तर मला आवडेल, की तूही हीलर म्हणून गेले 2-3 वर्ष एक मोठी जबाबदारी पार पाडतेस, तर त्याविषयी ऐकायला आवडेल. तसं बाबांनी म्हटलं, की मंजिरी मॅमनी पहिल्या भेटीतच सांगितलेलं, की "यू आर अ हीलर." सो आय वॉज नॉट रेडी टू एक्सेप्ट दॅट. नाही काहीतरीच. मी कशाला करू हे सगळं. बट लाईक आय सेड, माझं बॅकग्राऊंड सायकोलॉजीमध्ये होतं. बट वेन यू बिकम अ थेरपिस्ट, यू आर एक्सपेक्टेड टू बी मेंटली स्ट्रॉंग, आणि तुम्हाला व्हायलाच लागतं मेंटली इमोशनली स्ट्रॉंग इन ऑर्डर टू हेल्प अदर पीपल. अदर्स. म्हणून मग मी ते म्हणजे मी काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट नाही झाले, कारण मला वाटलं की मला ते जमण्यासारखं नाही. पण संवादमध्ये आल्यावर मंजिरी मॅमच्या गायडन्सच्या अंडर तो कॉन्फिडन्स यायला लागला. वेन मी मला चेंजेस जाणवायला लागले तेव्हा, की हे आपण दुसऱ्यांसाठी करायला पाहिजे आणि दुसऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. लाईक बाबा सेड, की जेव्हा आपण दुसऱ्यांचं हिलिंग करतो तेव्हा स्वतःचं पण होत असतं. सो सिन्स 2017 मी साऊंड हिलिंगला कनेक्ट झाले खूप जास्ती. म्हणजे साऊंड हिलिंग संवादमध्ये आपण करतो, आपल्याकडे खूप इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचे, आणि मी त्याला कनेक्ट झाले आणि ॲज अ साऊंड हिलर मी स्टार्ट केलं ॲज अ फॅसिलिटेटर ॲट संवाद. आणि लोकांना, म्हणजे मला स्वतःलाही त्याचे खूप छान अनुभव आहेत आणि लोकांनाही खूप म्हणजे बदल दिसतात. साऊंड हिलिंग इज अ व्हेरी पॉवरफुल टेक्निक. तर संवादचं साऊंड हिलिंग सेंटर आम्ही एकत्र सुरू केलं, की त्याच्यात साऊंड हिलिंग सुरू करूया, आणि खूप इन्स्ट्रुमेंट्स वगैरे आणले. आणि त्याच्यानंतर हील इंडिया, लाईक ही सेड, आपण जे फ्री घेतो सेशन, मास मेडिटेशन सेशन. मास हिलिंग वर्कशॉप, मेडिटेशन सेशन घेतो, तर त्याला पण हळूहळू आय स्टार्टेड टेकिंग मेडिटेशन, आणि तसा कॉन्फिडन्स वाढत गेला, की यू डोंट हॅव टू बी कम्प्लिटली हील्ड अँड सेंट लाईक टू बिकम अ हीलर. तुम्ही सुरूच ठेवा. बट आता म्हणजे जसा 4 years ago आय हॅड द झिरो कॉन्फिडन्स, वेन मंजिरी मॅम सेड यू आर अ हीलर, आय सेड नो. पण हळूहळू एका PLR वर्कशॉपमध्ये, 3 डेचं PLR वर्कशॉप होतं, त्याच्यात मास्टरशी कनेक्ट करताना एका सेशनमध्ये, आय थिंक ते लाईफ पर्पज वाला सेशन असेल, मास्टरशी कनेक्ट करताना मेसेज आला, हील. एक क्लिअर मेसेज आला, म्हणजे खूप छान. there is no two ways to think about it. It was a very crystal clear message असा. तर पहिल्यांदाच असा मेसेज आलेला, आणि मग मी त्याच्यातनं बाहेर आली आणि म्हटलं, अरे बापरे, हे आता करायला लागेल असं. बिकॉज लाईफ पर्पज मी शोधतच होती. आपण सगळे आजकाल वी लुक फॉर आवर पॅशन वगैरे, आणि दिस इज माय पॅशन. म्हणजे मला खूप आधीपासून आय बीन व्हेरी पॅशनेट अबाउट healing, spirituality in general, but from a scientific and a सायंटिफिक व्ह्यू. राईट. आणि समाजमुळे मला ती संधी मिळाली दॅट आय कुड ग्रो माय सेल्फ ॲज अ फॅसिलिटेटर, ॲज अ हीलर. आणि आता मी साऊंड हिलिंगचे वर्कशॉप्स किंवा साऊंड हिलिंगचे सेशन्स ऑनलाईन आता चालत आहेत, PLR आणि साऊंड हिलिंग. तर मी PLRचं ट्रेनिंग पण केलं, रेकी पण केलं, आणि आता आपण व्हॉट्सअप वर्कशॉप्स घेतोय वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवर. सो आपण व्हॉट्सअप आणि ऑनलाईन वर्कशॉपचा या मुद्द्याकडे येणार आहोत. आणि शिवानी जसं म्हणाली, की ती फॅसिलिटेटर म्हणून आता कार्यरत आहे. ती खूप छान प्रकारे कार्यरत आहे. म्हणजे नुसतंच सांगितलंय, कोणीतरी सांगितलंय हील, असा मेसेज आलाय म्हणून करायचं असं नाही. तर एका अंडरस्टँडिंगने ती फॅसिलिटेटर म्हणून काम करते, की लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी स्वतःकडे अनुभव लागतो. आणि मला नेहमी असं वाटतं, की मी टीचिंग प्रोफेशन मध्ये आहे, मी लँग्वेज शिकवते, आणि ह्या टीचिंगमुळे मला माहिती आहे, की प्रत्येक वेळी संस्कृत किंवा जर्मन ह्या 2 भाषा मी शिकवते, तर हा क्लास घेताना प्रत्येक क्लासमध्ये मी काहीतरी नवीन शिकते. प्रत्येक क्लासमध्ये मला काहीतरी नवीन टेक्निक कळतं, की ह्या स्ट्रॅटेजीनी लोकांना जास्त पटकन कळतं, किंवा हे असं केलं तर लोकांना आवडतं, किंवा ह्या पर्टिक्युलर एज ग्रुपला अशा प्रकारे पोचता येतं.
तेच मी स्वतःच्या बाबतीत ऍज अ हीलर सांगू शकेन, आणि शिवानीही अगदी तसंच म्हणत होती की तुम्ही हीलर होता ह्याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये तुम्ही स्वतःच पण हिलिंग करता, तुम्हाला स्वतःलाही अनेक वेगळे अनुभव येतात, तुम्ही स्वतःही त्यातनं घडत जाता. तर हा प्रवास दोघांचा असतो, असं एक कोणीतरी सुपिरियर आणि एक इन्फिरियर असं हे नाहीये. आपण सगळेजण एका लेव्हलला येऊन इथे काम करतो, आणि कारण आपण सोलवरती काम करतो ना, सो आत्मा हा एकाच लेवलला आहे, असं कोणी एक वर एक खाली असं असू शकत नाही. असाच धनश्रीनेही आता अनुभव सांगितला, आणि धनश्रीला आणखीन काहीतरी सांगायचं असं मला वाटते, तर तुला अजून काही सांगायचं असेल तर निश्चितपणे सांग. हीलर म्हणून, ऍज अ फॅसिलिटेटर म्हणून तुझा एखादा. मी आणि ऍज अ धनश्री आता बरीच वर्कशॉप एकत्र घेतोय, तर तेही सांगू शकतेस, किंवा कुठला आहे तुला आवडेल तो. आधी मला तो आपला PLRTचा जो पहिला अनुभव जेव्हा शिकायला घेतलं, थेरपिस्ट ट्रेनिंग, हो, हे आम्ही थेरपिस्ट एकत्र ट्रेनिंग केलं होतं, थेरपिस्ट ट्रेनिंग. आणि आपणच दोघे पहिले पार्टनर होतो हो, हो. त्यावेळेला एक अशी तेव्हा तेवढा कॉन्फिडन्स नव्हता, म्हणजे असं की होईल की नाही, आपण करू की नाही दुसऱ्याला हिलिंग. पण ते 1 to 1 हिलिंग होतं, आपण घेताना सुद्धा आणि दुसऱ्याला करताना देखील तो एक, म्हणजे तेव्हा आपण इतकी घाई किंवा तो तेव्हा एक वेगळाच अनुभव असतो वेगळं नक्कीच. आपल्याला समजतच नाही आणि की आपण सरावाने ते आपल्याला येत जातं, सरावानी तो आपण सहजपणे येत जातं. सहजपणे किंवा आपल्याला तो ठराव येतो की आता आपण हे झाल्यावर काय करायचं. पण त्यावेळेला तो पहिलंच हिलिंग जे मी तुझ्या बरोबर केलेलं, तो अनुभव आठवतो की आपण किती म्हणजे एकदम उत्सुक पण असतो तेवढेच, आणि आपल्यात तेवढा पेशन्स पण नसतो की समोरच्या व्यक्तीला होतंय की नाही, समोरचा व्यक्ती कसा रिॲक्ट करतोय की काय, हे आपण पोचतोय का त्याच्यापर्यंत. म्हणजे हे सगळे ते त्यावेळेचे पहिले म्हणजे त्यावेळेला पण 2014ला आपण पहिलं 2014 तेव्हा केलेलं ट्रेनिंग घेतलेलं. त्यानंतर हळूहळू तो एक आपले संवाद बरोबर मंजिरीताईंशी जेव्हा बोलताना त्यांच्याकडून अगदी रोजच जवळजवळ आता मी कार्यरत असल्यामुळे त्यांच्याशी रोज बोलताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात, आणि त्यातून बराच बदल घडत जातो ऍज अ हीलर म्हणून. पण आता दुसऱ्यांच्याकडे बघताना आपण कसे होतो हे आता आपण करू शकतो, आणि त्याप्रमाणे आपण त्यांना उत्तर देऊ शकतो की पेशन्स हवा किंवा काय केलं पाहिजे नक्की. कारण काही वेळेला अगदी आपण खूपच घाई करतो, एक पटापट व्हायला पाहिजे, जसा आत्ताचा जेट युग आहे त्याप्रमाणे. पण काही गोष्टींना हा वेळ लागतो, तो तेवढा वेळ द्यावा लागतो, आणि त्याप्रमाणे आपण हळूहळू आपल्यात बदल होतो. हा अनुभव ऍज अ हीलर झाल्यावर मला तो जास्त जाणवतो की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्रोसेस मध्ये स्टेप बाय स्टेप केली की हे बदल घडून येतात, आणि ते निश्चित बदल घडून येतात. नक्कीच खूप चांगला अनुभव सांगितलास, आणि पटापट घडत जाणं, आपण जसं म्हणतो की सरावानी हे हिलिंग, म्हणजे ऍज अ हीलर माझा स्वतःचा देखील हा अनुभव आहे की सरावानी असं होतं की पूर्वी एखादं सेशन कदाचित मी 1 तास घ्यायचे समोरच्याचं, आता मी कदाचित अर्धाच तास घेत असेल, आता कदाचित 20 मिनिटातच समोरचा त्या एका लेवलला कनेक्ट होऊ शकतो. हा जो सराव आहे, हा सरावानी हा स्पीड येतो. आमचे खूप, म्हणजे आमची नाही म्हणा, खूप माझी खास मैत्रीण आहे दीप्ती, आता ती US मध्ये आहे सध्या. तर दीप्तीचा खूप छान शब्द आहे, ती म्हणते की कोरोना स्पीडनी हिलिंग झालं पाहिजे. कोरोना स्पीड असा की तो फटाफट फटाफट पसरत जातोय ना, मग तितकं फटाफट फटाफट हिलिंग तुम्हाला जमलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ऍज अ हीलर हे खूप मोठं टेक्निक आहे की तुम्हाला 15 मिनिटात माणसाला हील करता आलं पाहिजे, किंवा निदान ते कनेक्शन तरी तिकडे जोडता आलं पाहिजे, ते कनेक्ट होता आलं पाहिजे. तर आत्ताचा हा काळ, कोरोना स्पीड असा मी शब्द वापरला म्हणून की आत्ताचा हा काळ तसाही सगळ्या गोष्टी रॅपिडली बदलतात. आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी अगदी डेली अपग्रेड होते, की आज तू फोन घेतलास 2 दिवसात तुला नवा फोन घ्यावा लागणार, कारण 2 दिवसात टेक्नॉलॉजी बदललेली असते. जग बदलतंय, सगळीकडे इन्स्टंट, सगळ्या प्रकारे इन्स्टंटचा जमाना आहे. आणि मग अनेकदा असं होतं की ह्या सगळ्या इन्स्टंट गोष्टींच्या मध्ये, किंवा ह्या सगळ्या गतिमान आयुष्यामध्ये जगत असताना
सगळ्यांना खूप वेळ काढून प्रत्येक वेळी इथपर्यंत या, सेंटरमध्ये या, ठाण्यामध्ये आमचं सेंटर आहे आणि सेंटरमध्ये या, अशा प्रकारे जमतच असं नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन सुमारे 5 वर्षापूर्वी आम्ही ऑनलाईन वर्कशॉप्स चालू केली होती. ऑनलाईन आणि व्हॉट्सअप वर्कशॉप्स दोन्ही प्रकारे म्हणजे. तर ह्या वर्कशॉप्सला आता मी म्हटलं असं की 4-5 वर्षापूर्वी आम्ही ही चालू केली होती आणि आत्ता अलीकडे जो आपला एक लॉकडाऊनचा काळ होता, त्या काळामध्ये अशी अनेक वर्कशॉप्स आम्ही घेतली. अजूनही ती चालू आहेत. बहुतेक सगळी यातली ऑनगोइंग वर्कशॉप्स असतात. एक शेड्यूल आम्ही फॉलो करतो आणि तशी ती चालू असतात. तर हे तिघही जण धनश्री, शिवानी आणि शेखरदा ह्यांची गंमत अशी आहे की त्यांनी ऑफलाईन वर्कशॉप म्हणजे फेस टू फेस, समोरासमोर प्रत्यक्ष सेंटरमध्ये येऊनही अनुभव घेतलाय आणि आता ऑनलाईन वर्कशॉप ही ते करतायत. मला हा प्रश्न मुद्दामून विचारायचा आहे तिघांना, कारण ऑनलाईन वर्कशॉप बद्दल किंवा विशेष करून व्हॉट्सअप वर्कशॉप बद्दल अनेकांचे हे प्रश्न असतात की व्हॉट्सअपनी काय होणार, म्हणजे व्हॉट्सअपला काय अर्थ आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यावर पाठवणार मेडिटेशन आणि आम्ही घरी करायचं, म्हणजे ह्याच्यात तर काही दमच नाहीये असं लोकांना वाटतं. आणि असं वाटणं साहजिक आहे, तुमच्या वाटण्यावरती माझा आक्षेप नाही. पण असं केलेले म्हणजे असं 5 वर्षात व्हॉट्सअप वर्कशॉप केलेले अनेक जण आहेत. ते संवाद वारी ह्या आमच्या कार्यक्रमातून तुमच्या समोर येतीलच. पण ह्या तिघांना मी नक्की विचारेन, कारण त्यांनी दोन्हीचा अनुभव घेतलाय. आपण शिवानीपासून सुरुवात करूया, कारण शिवानी ते घेण्यातही आता एक्सपर्ट आहे. व्हॉट्सअप वर्कशॉप घेण्यातही ती एक्सपर्ट आहे. अटेंड करण्याचंही तिला तंत्र कळलेलं आहे, की कसं आपण व्हर्च्युअली कनेक्ट होऊ शकतो. खरं म्हणजे जेव्हा मी व्हर्च्युअल म्हणते, की ज्याला आंतरजाल, मायाजाल किंवा इंटरनेट ज्याला आपण म्हणतो, तर इंटरनेट हे मुळातच व्हायब्रेशन वरती आहे. हे सायन्सच व्हायब्रेशन्सचं आहे, एनर्जीचं आहे, इलेक्ट्रिकल व्हायब्रेशन्स, एनर्जी. मी सायन्स बॅकग्राऊंडची नाही, मला टेक्निकल शब्द माहिती नाहीत त्यातले. पण हे व्हायब्रेशनचं असल्यामुळे जर जी व्हायब्रेशन रूपी साधना आहे, की एनर्जी हिलिंग्स आहेत किंवा हिलिंग पद्धती आहेत किंवा ध्यान आहे, तर खरं म्हणजे हे व्हायब्रेशनल लेवलला नक्कीच सक्सेसफुल होणार. हे इतकं सोपं आहे. पण तरी आपण शिवानीचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया. तर आपण जसं या लॉकडाऊनच्या काळात आपण खूप ऑनलाईन वर्कशॉप्स वगैरे घेतले आणि त्याच्या आधीच मी संवादची ऑनलाईन चक्राची वर्कशॉप्स आणि पण आपण घेतो ते सगळं अटेंड केलेलं. सो बट मला कधीही असा डाऊट नव्हता की ते आपण इन पर्सन करतो ते ऑनलाईन घडेल की नाही. आय वॉज अबाउट इट बिकॉज द वर्ल्ड इज गोइंग डिजिटल, राईट? आणि आपण एक्झॅक्टली. आधी आपण लेटर्स पाठवायचो पोस्टनी वगैरे, किंवा लोकांना वाटतं ना, हा ते लिहून लेटर पाठवल्यावर किती मस्त वगैरे. नक्कीच. पण डू वी बॉदर विथ दॅट? नो. आपण ईमेलला शिफ्ट झालो त्याच्यानंतर, आणि आता टेक्स्ट मेसेजवर शिफ्ट झालो, की एवढं मोठं लेटर आपण ईमेल मध्ये लिहायला लागलो आणि टेक्स्ट मेसेज तर एवढाच असतो आता आपला. सो आपण जर कम्युनिकेशन जर आपलं शिफ्ट झालं आहे फ्रॉम अन फ्रॉम अ फिजिकल वर्ल्ड टू द डिजिटल वर्ल्ड, तर आपलं हिलिंग का नाही शिफ्ट होऊ शकत? बिकॉज इट इज, आपण हिलिंग मध्ये पण वी टॉक अबाउट ट्रान्सफॉर्मेशन, राईट? गोइंग फ्रॉम वन स्टेट टू अनदर लेवल. ऑल्सो गॉन फ्रॉम वन लेवल टू अनदर लेवल. म्हणजे माझ्यासाठी आय थिंक फॉर डिजिटल एज इट इज ॲज सिम्पल एज दॅट, की आपण कसं आपण डेस्कटॉप वरून, लॅपटॉप वरून, मग आता हँडहेल्ड डिव्हाइसेसवर आलोय, तर तसंच हिलिंग पण आपण हे केलंय. आणि इन पर्सन वर्कशॉप मध्ये ऑब्व्हियसली लोक समोरासमोर असतात, तर आपल्याला असं वाटतं की हा संवाद साधता येतो, इट बिकम्स इझियर. बट फॉर समवन लाईक मी हु हॅज डिफिकल्टी इन टॉकिंग, मी ते या लेवलला पण मी लगेच कनेक्ट झाली. बिकॉज ह्याच्यात पण, कारण आपल्याला सवय आता टेक्स्ट मेसेजेसनी कम्युनिकेट करायची. मोस्ट ऑफ आवर कन्व्हर्सेशन हॅपन ऑन व्हॉट्सअप. आपण फोन पण नाही करत त्याच्यासाठी. एक्झॅक्टली. फक्त गप्पा मारायला वगैरे लोक फोन करतात, पण इम्पॉर्टंट काय असेल तर पटकन व्हॉट्सअप मेसेजेस केला पाठवून जातो. देतो. सो तसंच ते आता डिजिटल लेवलवर शिफ्ट झालं आहे. आणि आपण व्हॉट्सअपवर पण वर्कशॉप घेतो, तर आपण असं इंडिव्हिज्युअल नाही, तर आपण ग्रुप बनवतो व्हॉट्सअपवर. एका ग्रुपमध्ये एका एनर्जीची लोक त्याची कनेक्टेड असतात. एव्हरीवन इज कनेक्टेड टू द फॅसिलिटेटर्स एनर्जी, टू संवाद एनर्जी अँड टू द ग्रुप एनर्जी ऑफ ऑल दी अदर पार्टिसिपंट. म्हणून आपण ग्रुपमध्ये आधी इंट्रोडक्शन वगैरे करतो, सो पीपल गेट टू नो इच अदर. तर त्याच्याने आपण ऑटोमॅटिक एनर्जी लेवलला कनेक्ट होतोच, की वी हॅव ऑल कम टुगेदर टू हील. तर आपलं एक कॉमन असं असतं, इंटेन्शन असतं, आणि त्या इंटेन्शननी आपण एकमेकांना कनेक्ट होतो. आणि मग तेव्हा आपण मेडिटेशन किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आपण काही थिअरी वगैरे पाठवतो, आणि लोक ते करतात घरी स्वतःच्या टाइम प्रमाणे ते करतात, ते डू द मेडिटेशन, आणि लोक छान कनेक्ट होतात. म्हणजे इफ यू जस्ट कीप दॅट
aside, the block aside, की हे कसं हम्म. आहे. But just do it. Then you will realize that you connect to it very fast. आणि it is required for the digital age. कारण जसं तू म्हटलं, नक्कीच नेहमी सगळ्यांना पूर्ण दिवस काढून वर्कशॉपला यायला वेळ नसेल. शक्य नाही. वाय नॉट शिफ्ट टू द, आता कोरोनामुळे आपलं खूप लाईफ असं शिफ्ट झालेलंच आहे. जे आधी एसेन्शियल होतं, द टर्मिनॉलॉजी ऑफ एसेन्शियल हॅज चेंज, द डेफिनेशन ऑफ एसेन्शियल हॅज चेंज. सो नाउ वी ऑल्सो हॅव टू चेंज अकॉर्डिंग टू द अकॉर्डिंग टू द टाइम. टाइम चेंज होतं तसं वी हॅव टू चेंज आर हिलिंग टेक्निक. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ संवाद, की संवाद आपण एकदम म्हणजे मॉडर्न हिलिंग मेथड आपण युज करतो ऑन मॉडर्न. अगदी अगदी सो अगदी वी नीड टू मूव्ह अकॉर्डिंग टू दॅट, आणि ते आपण करतोच आहोत. खूप छान. आणि मी आणि शिवानी म्हणजे आता आम्ही एका अशा स्टेजला आहोत की आम्ही नुसतं मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि मॉडर्न लाईफस्टाईलचा वापर हिलिंगसाठी करतोय असं नाही, तर आम्ही आता खूप इनोव्हेटिव्ह वर्कशॉप डिझाईन करतोय स्वतः एकत्रितपणे, की थोडा ऑडिओ, थोडा व्हिडिओ, थोडं टेक्स्ट असं सगळ्याचं कॉम्बिनेशन बनवून, म्हणजे उदाहरणार्थ एखादा माणूस आपल्या समोर असतो तेव्हा तेच तर घडतं ना. तुम्ही त्याची हालचाल बघता, एक त्याचा आवाज ऐकता, त्याचे शब्द ऐकता, त्याच्या भावना त्याच्या आवाजातून तुमच्यापर्यंत पोहोचतात, आणि त्याची हालचाल म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ हेच खरं तर आहे. तेच आम्ही डिजिटली करण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये काही ना काहीतरी अपडेट असते. म्हणजे तेच चक्रा वर्कशॉप आम्ही तिसऱ्यांदा घेताना अगदी तसंच घेतलं जातं असं नाही, नक्की त्याच्यामध्ये ऍडिशन्स येतात. आणि व्हायरलचा जमाना आहे, तर व्हायरलच्या जमान्यात हिलिंग आणि मेडिटेशन का व्हायरल होऊ नये असं मला नेहमी वाटतं, की वाटेल ते व्हायरल होतंय, मग हे चांगल्या गोष्टी, सात्विक गोष्टी व्हायरल का करू नयेत. तर हे करण्याचं काम आम्ही संवादमध्ये करतोय. आपण धनश्रीकडनं एक अनुभव ऐकूया, असाच ऑफलाईन आणि ऑनलाईन, किंवा आपल्या आत्ताच्या एखाद्या ऑनलाईन वर्कशॉप बद्दल बोललीस तरी आवडेल. ऑनलाईन वर्कशॉप करताना आपल्या समोर माणूस नसतो, पण तरीही जसं आता शिवानी म्हणाली तसं टेक्स्ट मेसेज थ्रू आपल्यापर्यंत त्याला जे बोलायचं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतं आणि आपण त्याला उत्तर देऊ शकतो. नक्कीच. म्हणजे आता तो भाग राहिलेला नाही की प्रत्यक्ष माणूस समोर असेल किंवा त्या माणसाला आपण पाहिलंच पाहिजे आणि तरच आपण त्याच्याशी बोलू शकू, आता असं राहिलेलं नाही. आणि हा अनुभव आता मला हे व्हॉट्सअप वर्कशॉप घेताना जाणवतं, की अनेक लोकांशी आपण अगदी सहज जोडले जातोय. अनेक लोकांशी आपण सहज संवाद करू शकतोय आणि त्यांच्यापर्यंत पण आपण काय बोलतोय हेही पोहोचतंय. म्हणजे व्हॉट्सअप वर्कशॉप थ्रू आपल्याला काय त्यांना सांगायचं आहे आणि त्यांनी काय करायला पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी सूचना पोहोचतायत, आपल्याला म्हणजे मुख्य सूचना पोहोचतायत आणि त्यांना जर काही आपण बदल सांगितले तर तेही त्यांना त्या टेक्स्ट मधून पण समजू जाणवतायत. शकतात. म्हणजे असं नाहीये की आता ती व्यक्ती समोर नाहीये मग आता आपण कसं काय हे करू शकू, तसं काही होत नाहीये. त्यांच्यापर्यंत आपण ते सहज पोहोचू शकतो आणि समोरासमोर असतानाची गोष्टच वेगळी असते. कारण त्या व्यक्तीशी आपण डायरेक्ट संवाद साधत असतो. त्याच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरं देतो. आपल्या प्रत्येक प्रश्नांना त्यांच्याकडून उत्तरं मिळत असतात. त्यामुळे तो अनुभव, त्याच्या हालचाली, त्याचे हावभाव हे डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचतात. हे 2 बदल त्या ह्याच्यात घडत असतात. शेखर, तुम्ही काय सांगाल की पार्टिसिपेंट्सना डिजिटली सुद्धा तितकेच विलक्षण अनुभव येतात का? असा एक टिपिकल प्रश्न नेहमी असतो की तुमच्या व्हॉट्सअप मधून मला काय अनुभव येणार, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच खूप छान अनुभव येतात. अर्थात 100% लोकांना 100% अनुभव येतात असं नाही. बरोबर. आपण पण ते तर आपल्या समोरासमोरही येतातच असं नाही. असा विचार केला पाहिजे की युनिव्हर्स इज बाउंडलेस, एनर्जी इज बाउंडलेस, सो वाय इन हिलिंग टेक्निक शुड बी हॅव्हिंग एनी बाउंड्री. आपण खूप वर्ष संवादनी इन पर्सन वर्कशॉप्स घेतले. त्याची लिमिटेशन्स अशी असतात की काही लोकांना, बऱ्याच लोकांना इनफॅक्ट ठाण्यामध्ये येऊन ते अटेंड करणं शक्य नाही. अगदी खरं आहे. ट्रॅव्हलिंग हॅज बिकम अ हेल, की छोटस 10 खूपच. किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर करायला 1-1 तास लागतो आणि तसं डेली सकाळी संध्याकाळी शक्य नसतं. ती वेळेची कमिटमेंट पण तेवढी द्यावी लागते. सो हे व्हॉट्सअप वर्कशॉप किंवा ऑनलाईन वर्कशॉप जे आहे ते खूप छान आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये जॉग्राफिकल बाउंड्री सगळ्या ब्रेक केल्यात. खूप छान मुद्दा आहे हा. रीचिंग द प्लॅनेट इनफॅक्ट. सो आपण कुठे कुठे म्हणजे आपल्याकडून न्यूझीलंड मधून पार्टिसिपेट झाले, मिडल ईस्ट मधून पार्टिसिपेंट झाले, दिल्ली, चंदीगड, अनेक ठिकाणाहून पार्टिसिपेंट झाले, जे पूर्वी अजिबात शक्य नव्हतं.
आणि वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये आपण करतो. आपण सध्या मराठी, इंग्लिशमध्ये करतो, त्याच्यामध्ये हिंदी लोक पण असतात. कदाचित आपण पुढे जाऊन गुजरातीमध्ये करू किंवा आणखीन कुठल्या लँग्वेजमध्ये करू. नक्कीच. नोईंग दीज लँग्वेजेस. पण बाउंड्रीज आपण ब्रेक केला तर वी कॅन रीच. संवादचे जे तत्व आहे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हिलिंग पोहोचवायचंय, हे या माध्यमातून खूप छान साध्य होत आहे. त्यामुळे लोकांना खूप खूप उत्तम अनुभव येत आहेत. म्हणजे जर मी कुठल्या व्यक्तीला पिक करत नाही, पण जर आम्ही हिलर्स म्हणून लोकांचे अनुभव शेअरिंग वाचतो, बघतो, त्यांना रिस्पॉन्ड करतो. अमेझिंग अनुभव असं. म्हणजे आपण म्हणतो की काही बेसिक लेवलचं आपण जर त्यांना मटेरियल दिलं तर त्यांना थर्ड आणि फोर्थ लेवलचे पण अनुभव येतात. असं नाही की बेसिक लेवलचेच त्यांना अनुभव येतात. त्यामुळे प्रत्येकामध्ये हिलर दडलेला असतो. आपण ते फक्त तो हिलर टच करून जागृत करायचा प्रयत्न करतो आणि मग देन इट इज द वर्ल्ड इज ओपन टू देम. सो आय थिंक इट्स अ ग्रेट इनिशिएटिव्ह. आपण इन पर्सनही घेऊ शकतो, घेतोच आपण. सध्या लॉकडाऊनमुळे ते शक्य नाहीये. पण छान वाटतं सांगायला की संवाद ही अपॉर्च्युनिटी खूप छानरित्या हाताळली. आपलं जे स्फिअर आहे ते खूप एक्सपांड करून घेतलंय. खूप छान. नक्की. आणि हा बाउंड्रीजचा मुद्दा मला आवडला, कारण जसं भौगोलिक मर्यादा आपण ठेवत नाही व्हॉट्सअप वर्कशॉपमुळे, की अनेक देशांमधून जॉईन होतात. तर आपण वारीच्या विषयाने या कार्यक्रमाची सुरुवात केली होती, तर त्याच विषयाने कार्यक्रमाचा शेवट करीन. की वारी चालू आहे आता, माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालंय. आपण संवादची वारी देखील आज सुरू केली. म्हणजे तशी ती अनेक वर्षांपूर्वी चालू झाली. आपण ऑनलाईन वारी आज चालू केली असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या सगळ्यामध्ये भारतीय संस्कृती म्हणजे संवादचा बेस असा आहे की वेस्टर्न सायंटिस्टनी, शास्त्रज्ञांनी ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जे जे उत्तम उदात्त करून ठेवलेलं आहे ते आपण इथे, त्याचीही इथे ओळख होते. आणि भारतीय संस्कृतीचा जो अफाट असा पाया आहे, तत्वज्ञानाचा पाया आहे, त्याचं इथे योग्य असं कनेक्शन, योग्य इंटिग्रेशन म्हणूया, की ते योग्य प्रमाणात दोन्हीचा समतोल साधला जातो. तर भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली सगळ्यात मोठी देणं म्हणजे आता ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकारामांचाही विचार केला तर त्यांच्याही रचनांमधून विश्वबंधुत्वाची खूप मोठी संकल्पना सांगितली जाते. विश्वबंधुत्व म्हणजे हे विश्वची माझे घर अशा अर्थी भारतीय संस्कृती संदेश देते, की संपूर्ण विश्वासाठी काय करता येईल ते खरं अध्यात्म. की फक्त मी माझ्यापुरतं, माझ्या समाजापुरतं, माझ्या धर्मापुरतं, माझ्या चार लोकांपुरतंच करणार असेल तर अध्यात्म तुमचं खूप मर्यादित आहे. हे अध्यात्म बाउंड्रीलेस, या अध्यात्माच्या सगळ्या मर्यादा सोडून ते मोकळेपणाने जगासमोर जाईल. हे खरं तर भारतीय अध्यात्म, आणि हे अध्यात्म आपल्याला अपेक्षित आहे. संवाद नेमकं हेच अध्यात्म जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न फेसबुक, विविध कार्यशाळा, त्यांच्या युट्यूब चॅनल इत्यादी विविध माध्यमातून गेली अनेक वर्ष करत आहे. तर ह्या वारीमध्ये तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल आणि वसुधैव कुटुंबकम हा जो संदेश आहे, आणि आत्ताच्या परिस्थितीशी हा संदेश मी नक्की जोडेन. आपल्या माननीय पंतप्रधानांनी सुद्धा पुन्हा पुन्हा त्यांच्या त्यांच्या वक्तव्यामधून हे सांगितलं होतं की आत्मनिर्भर. तर आत्मनिर्भर होणं हे भारताला माहीत आहे, ही शक्ती आपल्याकडे आहे. ती आता आता वेळ आहे की ती शक्ती घ्यायची आणि आत्मनिर्भर व्हायचं. भारताला स्पिरिच्युअल सेंटर ऑफ द वर्ल्ड म्हणतात, की स्पिरिच्युअल गोष्टींचं माहेरघर आहे भारत. तर मला असं वाटतं आपण आपल्या माहेरी आहोत, तर आपण हक्काने घेतलं पाहिजे सगळं. आणि ह्याच हक्काने घेऊया. ह्या हक्काने तुमच्यापर्यंत देण्यासाठी हे सगळं तुमच्या माहेरची माणसं संवादच्या रूपाने इकडे आहेत. तर संवादच्या ह्या वारीमध्ये निश्चित सहभागी व्हा. आमच्या पुढच्या कार्यक्रमाच्या अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील. तोपर्यंत तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर ते निश्चितपणे कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. आजचा कार्यक्रम आपण इथे थांबवतोय. धनश्री, शिवानी, शरद, शेखर, मी थँक्यू नाही म्हणणार, आभार नाही मानणार, कारण हे सगळे आमची माणसं आहेत आणि आम्ही एकत्रितपणे खूप धमाल मस्ती करत काम करतोय. खूप सिरियस होऊन काम करतोय नाही म्हणणार मी. आम्ही खूप मजा करत हे काम करतोय. तर ह्या कामामध्ये हे काम चालूच राहील आणि पुढच्या वेळी आणखीन काही नवीन वक्त्यांना घेऊन तुमच्या समोर येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.